सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य, मान्य श्री व्ही गायकवाड सर, वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्या डॉक्टर युडी पाटील मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचे प्रशालेच्या वतीने सहर्ष स्वागत. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनांच्या पारिजाताने. मान्यवरांचे सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव म्हणून शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी येत आहे ज्युनियर कॉलेज व प्रशालेच्या विद्यार्थी. गीताचे बोल आहे, स्वागत है आपका.
प्रकाश देणारा ठरतो. सहवासातील माणसांचं देखील तसंच. एखाद्या सौंदर्यानं प्रकाशानं दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो, पण खरं आत्मिक समाधान हे समईच्या येवल्याच्या तेजातच मिळतं. अतिथींच्या आगमनाने उजळले विद्यामंदिर. दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण बुद्धीच्या स्वरूपासहित व्हावे भावपूर्ण नमन. संस्कृतीचा सन्मान करूयात दीपप्रज्वलनाने. दीपप्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. एक प्रयोजन असावे लागते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज व्होकेशनल विभागचे प्राचार्य माननीय श्री एस सावंत सर यांना. नुकतेच आगमन झालेल्या निर्णय सदस्यांचे सहर्ष स्वागत. या नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्तानं आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज MCVC विभागामध्ये इयत्ता 11वी मध्ये ज्या नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांचा स्वागत करण्याचा आज कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित करतोय. त्याचबरोबर निर्भया पथकाचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा आपण या ठिकाणी संयोजित करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय रामचंद्र पाटील भाऊ, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सर्जेराव खरात, आपल्या पलूस परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक, त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव डोंगराम शिंदे सर, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन MA पाटील सर आणि पलूस तालुक्याच्या निर्भया पथकाच्या प्रमुख दुधाळे मॅडम आणि त्यांची टीम, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, MCVC विभागाच्या उपप्राचार्य UD पाटील मॅडम, ज्युनियर कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सावंत मॅडम आणि MCVC विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख शिंदे मॅडम, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजमधील सर्व स्टाफ, MCVC विभागातील सर्व स्टाफ, तुम्ही सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रशालेचा प्रमुख या नात्यानं मी सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि तुमचं हार्दिक स्वागत करतो. स्वागत करत असताना काही गोष्टींची आठवण करून देणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजला मोठा इतिहास आहे. या ज्युनियर कॉलेज असेल किंवा माध्यमिक विभाग असेल, यामधून गेलेला प्रत्येक विद्यार्थी आज भारताचा चांगला नागरिक बनलेला आहे. मग तो शेतकरी असेल किंवा मोठा उद्योजक असेल, सायंटिस्ट असेल, मोठा इंजिनियर असेल, मोठा सर्जन असेल, मोठा प्राध्यापक असेल, यामधून गेलेला प्रत्येक विद्यार्थी एक चांगल्या पद्धतीचं आज समाजामध्ये कार्य करतोय. अनेक विद्यार्थी इथं घडलेले आहेत आणि हे घडवण्याचं काम या प्रशालेमध्ये, या संस्थेमध्ये केलं जातं. सर एक मिनिट असू दे. इथं केलं जातं. इथली शिस्त प्रत्येकाला माहिती आहे. नवीन जे विद्यार्थी आले त्यांनाही या शिस्तीमध्ये सांभाळून घ्यायचं आहे. त्या निमित्तानं आपण हा स्वागत कार्यक्रम करत असतो. त्यावेळी विद्यार्थ्यांना इथं घडणाऱ्या घटनांची कल्पना असणं गरजेचं आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलंय तर एक काहीतरी होण्यासाठी घेतलेलं आहे. आपण काहीतरी बनलं पाहिजे, आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, आपल्या घरासाठी केलं पाहिजे. आपल्या ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते अनेक गावात कष्ट करतायत,
ते आपले आई वडील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपलं नाव उज्ज्वल केलं पाहिजे, त्याबरोबर आपल्या गावाचं नाव केलं पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी शिकलो त्या शाळेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, तिथल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. हे काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे. तुमच्या आयुष्यातले हे 2 वर्ष अतिशय महत्वाची वर्ष आहेत आणि या महत्वाच्या वर्षामध्ये कुठेतरी कॉलेजला म्हणून यायचं, गेटवरती थांबायचं, कॉलेजला म्हणून यायचं, या परिसरात स्टेडियमवरती फिरायचं असं न करता कॉलेजमध्ये आपल्याला ही 2 वर्ष मिळाले, त्या मिळालेल्या 2 वर्षाचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे आणि आपण कुठेतरी मोठं होणं गरजेचं आहे. आपल्याकडे बऱ्याच नजरा आहेत, आपल्या आई वडिलांच्या आहेत, आपले लहान भाऊ आहेत त्यांचे आहेत, आपले मोठे भाऊ असतील त्यांचे आहेत, आपल्या पै पाहुण्यांचे आहेत, आपल्या समाजाचे आहेत, आपल्या गावाचे आहेत. बघा परवा तुम्ही पलूस नगरीमध्ये मिरवणूक काढली होती त्या विद्यार्थ्यांची, तो आपल्याच शाळेचा विद्यार्थी आहे. असं आपलंही कुठेतरी काहीतरी निघालं पाहिजे, आपणही कुठेतरी गेलो पाहिजे. मग तो मिलिटरीत जा, पोलीस भरतीमध्ये जा, तो सायंटिस्ट हो, शिक्षक हो, प्राध्यापक हो, वकील हो, कुठल्याही क्षेत्रात गेला तर आपलं नाव मोठं झालं पाहिजे. आपल्या नावानं ओळख निर्माण करता आली पाहिजे आणि ही ओळख निर्माण ज्यावेळी तुमची होते त्यावेळी आमच्या शाळेचं नाव, आमच्या संस्थेचं नाव, आमचं नाव मोठं होत असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या कुठल्याही क्षेत्राला, आपल्या घराला, आपल्या गावाला, आपल्या शाळेला कुठेही नाव ठेवता आलं नाही पाहिजे, कुणीही बोट दाखवता कामा नये. या पद्धतीची वर्तणूक आपण करणं गरजेचं आहे. आपल्या पुढे प्रमुख पाहुणे आहेत ते याच शाळेचे विद्यार्थी आहेत, याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत, इथलेच आहेत, तुमच्यासारखे तिथं असणारे. आम्ही त्याला घडवलं, पण आज एक चांगला साहित्यिक म्हणून या परिसरामध्ये वावरतोय, जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव होतंय. आपण सुद्धा असं कुठंतरी गेलं पाहिजे. या स्वागत समारंभाच्या निमित्तानं मला तुम्हाला हे सांगायचंय, इथं तुम्ही ऍडमिशन घेतलंय, चांगल्या संस्थेत ऍडमिशन घेतलंय, चांगल्या ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय, तर या ज्युनियर कॉलेजचं नाव तुम्ही उज्ज्वल करायचंय. कुठल्याही परिस्थितीत ज्युनियर कॉलेजचं नाव गेटवर थांबले. तुम्हाला माहिती आहे दक्षता कमिटी फिरायला गेले, पेट्रोलिंग चालू आहे, रोज 10 वाजता पोलीस गाडी येते, 1 वाजता येते, 5 वाजता येते. चुकून जर एखाद्या विद्यार्थ्यांना सापडला आणि त्यांनी नेला तर मलाही कुठलं उत्तर द्यावं लागू नये मुख्य माणूस म्हणून. तर माझा विद्यार्थी तिथं चांगल्याच सवयीनं, चांगल्या नियमानं राहायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत तिथं आल्यानंतर आपण आपलं ध्येय काय ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे लक्ष आपलं असलं पाहिजे. या निमित्तानं पुनश्च एकदा मी सर्व मान्यवरांचं, सर्व अतिथींचं, त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तर इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसव पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं. असा आदर्शवान जीवन जगणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्या डॉक्टर युवी पाटील मॅडम यांना आमंत्रित करते. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व माझे आदरणीय मान्यवर व्यक्ती, सर्व शिक्षक, सहकारी, बंधू आणि भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी इथं आलेलो आहोत. तर इयत्ता 11वी प्रवेशित सर्व विभागाखाली म्हणजेच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि HSC वोकेशनल विभागाखाली इयत्ता 11वीच्या ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या नावाजलेल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे, या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी आपल्या इथं मान्यवर मंडळी आलेली आहेत. त्या सर्वांचं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्वागत करते आणि तुम्हाला पुढील उच्च शिक्षणासाठी आमच्या शाळेतून चांगलं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. तर आता माझ्याकडे काम काय दिलेलं आहे तर पाहुण्यांचा परिचय. आता पाहुण्यांचा परिचय करून देत असताना आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र भाऊ पाटील आपल्याला परिचित आहेतच. आपले ते अध्यक्ष आहेत, सदैव नेहमी ते आपल्यासोबत असतात. आपल्याला कुठलीही अडचण आली तर मार्गदर्शन करण्याचं काम ते करतात. ही त्यांची मोठी पण छोटीशी ओळख. त्यानंतर आपल्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम ए पाटील सर हे आपल्याला परिचित आहेत.
आपल्याकडं प्राध्यापक म्हणून ते काम करतात. त्यानंतर आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री धोंडीराम शिंदे सर हेही नेहमी आपल्या पाठीशी असतात. अगदी बारीक सारीक गोष्टीतून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर आपल्या प्रशालेचे आदर्श मुख्याध्यापक श्री एस सावंत सर नेहमी अगदी तुमच्या पाठीशी असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची हितगुज साधणारे असे आमचे मुख्याध्यापक आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर आपणास परिचित आहेत आणि प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचा परिचय मी देणार आहे. तर प्रमुख पाहुणे जे आहेत त्याचे ते आहेत, त्यांचं नाव आहे सर्जेराव खरात, त्यांचं गाव आहे आंधळी, त्यांचं शिक्षण आहे MA-BEd आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराचे ते विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर त्यांचं कार्यक्षेत्र बघा, सध्या ते प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि ते उत्कृष्ट ग्रामीण कथाकथनकार आहेत. त्यामुळे तुम्हाला छानशी गोष्ट ऐकायला मिळेल अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करते. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, अगदी सुरक्षेच्या दृष्टीनं महिला मुलं किंवा आपण सर्वांच्या दृष्टीनं आपल्या पाठीशी असणारं नेहमीच पोलीस दल आणि त्या पोलीस दलाचं निर्भया पथक आपल्या शाळेमध्ये काम करतं. त्याच्या निर्भया पथकाच्या सदस्य म्हणून आपल्याकडं मुख्य पाहुणे म्हणून पलूस पोलीस स्टेशनच्या API उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे राजेश्री शिंदे मॅडम. या शिंदे मॅडम BSc झालेले आहेत त्यांचं शिक्षण आणि सध्या त्या पलूस पोलीस ठाणे इथं कार्यरत आहेत. एवढा अल्पसा परिचय करून मी परिचयाचं काम इथं थांबवलेलं आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये थोडासा निर्भया पथकाचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्हाला परिसरामध्ये आल्यानंतर शिस्त लागावी, शाळेचे नियम काय आहेत हे कळावे म्हणून आम्ही प्रशालेमध्ये निर्भया तक्रार सूचना पेटी बसवलेली आहे आणि त्यामध्ये मजकूर लावलेला आहे किंवा त्याचं कामकाज कसं चालतं हे आपल्या सर्वांना नवोदित मुलांना कळावं म्हणून त्याची मी थोडक्यात माहिती इथं सांगत आहे. तर बघा, माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली व ग्राहक पंचायत महाराष्ट्र विभाग पुणे जिल्हा सांगली यांच्याकडे 5 जानेवारी 2018च्या संदर्भ पत्रानुसार शाळा कॉलेजमध्ये ज्या मुली असतात या मुलींना सामाजिक किंवा काही बाहेरचे लोक येऊन शारीरिक आणि मानसिक छळ करतात. तर हे होऊ नये किंवा असं होणारे प्रकार थांबावेत. तुम्हाला निर्भयपणे सगळीकडे समाजामध्ये हिंसा करता यावं म्हणून माननीय विश्वास नांगरे पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कार्यान्वित व निर्देशान्वये सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याकडे निर्भया पथक कार्यान्वित झालेलं आहे. त्याची पहिली पेटी आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरामध्ये आम्ही बसवलेली आहे. याचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर या निर्भया पथकाची काळजीपूर्वक अंमलबजावणी होत नव्हती असं वाटायला लागलं. त्यामुळे काय केलं, हे पोलीस लोक काय करायचे, स्टँडवर किंवा सार्वजनिक ठिकाणी, बाजारामध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये अगदी साध्या विषयात ही लोक आपल्यातून फिरत असतात. मोबाईलद्वारे आपले फोटो काढतात. आपण काय करतो, चुकतो, बरोबर आहे नाही हे त्यांच्याकडे सगळं फीड असतं. याशिवाय CCTV कॅमेरा सगळीकडे आहेत, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे हे करत असताना त्यांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त अचूकता यावी म्हणून निर्भया तक्रार सूचना पेटी प्रत्येक शाळेमध्ये बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर हे काम यशस्वीपणे होण्यासाठी खाली कामकाज काही सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे ते म्हणजे शाळेमध्ये तक्रार पेटी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी बसवावी. मॅडम, आम्ही आमच्या शाळेमध्ये खाली तक्रार पेटी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी बसवलेली आहे. तुम्ही पाहिलेली असेल, आता मागे पण पाहिलेली आहे. त्याचबरोबर तक्रार पेटीवरती निर्भया तक्रार सूचना पेटी असा उल्लेख करावा असं सांगितलेलं आहे, तोही आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर मुलींना तक्रार टाकायची असेल तर निर्भीडपणे तुम्ही तक्रार त्याच्यामध्ये टाकू शकता. बघा, एखादी मुलगी असते आणि 4-5 जण गाडीवरनं तिच्या भोवती फिरत असतात. तर अशा वेळेला तुम्ही गाडीचा क्रमांक अचूक टिपा, गाडीचा रंग टिपा, गाडीवरती कोण बसलेला, त्या माणसाचा अंदाजे वर्णन, त्याने कुठली कपडे घातलेले आहेत हे जर तुम्हाला कळलं तर अंदाजे तुमच्या नावाचा उल्लेख न करता अशी माहिती जर तुम्ही तक्रार पेटीमध्ये सूचनेमध्ये टाकली तर आम्ही त्याचा छडा लावून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याला आम्ही कारवाई करू शकतो आणि तुम्हाला निर्भयपणे फिरण्यास सवलत देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख करून तुम्ही ती चिठ्ठी याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर पेटी उघडण्याचा वार आठवड्यातून एक आम्ही सोमवार ठेवलेला आहे. दर सोमवारी पेटी उघडली जाते आणि त्याच्यामध्ये काही तक्रार असेल तर त्याचं निवारण करण्याचं काम आमची शाळेतील कमिटी करते. त्याचबरोबर या पेटीवरती काही क्रमांक तुमच्यासाठी दिलेले आहेत मुली आणि महिलांसाठी. तर निर्भयाचा क्रमांक आहे 1091. याच्यावरती तुम्ही डायल केलं की तुम्हाला पोलीस मदत करतात. आम्ही यांची सुद्धा काही गरज नाही. त्याचबरोबर सांगली कंट्रोल, आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहोत त्यामुळे 0233 हा त्यांचा कोड नंबर आहे आणि 2672 हा त्यांचा निर्भया क्रमांक आहे. त्याचबरोबर पलूस पोलीस स्टेशनचा नंबर मुद्दाम दिलेला आहे. आपण पलूसमध्ये राहतो, पलूस तालुक्यात.
तर 02346 हा कोड नंबर आहे आणि 22800 असा त्यांचा पोलीस स्टेशनचा नंबर आहे. तर या नंबरवरती तुम्ही स्वतः डायल करू शकता. त्याचबरोबर तासगावचं निर्भया पथक आलेलं होतं, त्यांचे आपण पोस्टर लावलेले आहेत. त्याच्यावरतीही तासगावचे काही फोन नंबर तुम्हाला दिलेले आहेत. त्या फोन नंबरवरती तुम्ही तक्रार न करता डायरेक्ट कॉल केला तरी तुम्हाला तिथं मदत मिळू शकते. त्याचबरोबर पेटीतील प्राप्त तक्रारीची नोंद करण्यासाठी आम्ही नोंदवही ठेवलेली आहे आणि या नोंदवहीचा संबंधित आढावा कोण घेतं तर आमच्या शाळेची व्यवस्थापन समिती, शाळा तपासणी व तपासणी अधिकारी म्हणजे शिक्षण अधिकारी आणि त्याचबरोबर संबंधित पोलीस स्टेशन हे सगळे मिळून आम्ही त्याची माहिती घेऊन त्याचा छडा लावत असतो. आता आम्ही शालेय समिती मॅडम तयार केलेली आहे. तर या शालेय समितीचे आमचे सदस्य बघा, श्री ए सावंत सर माननीय मुख्याध्यापक लक्ष्मणराव कडरसकर विद्यामंदिर पलूस, सौ ए कुलकर्णी मॅडम उपमुख्याध्यापिका लकी विद्यामंदिर पलूस, श्री एम ए पाटील सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, श्री डी पी शिंदे सर सचिव पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस. पुढील आयुष्यात यशस्वी व्हावे या अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे सांगितलं की मी इथे या ठिकाणी आज आत्महत्या करण्यासाठी आलेलो आहे आणि मी इतक्या परीक्षा देऊनही मला अपयश आले. त्या व्यक्तीने सांगितलं, बाळा मी दुसऱ्या झाडाला पाणी घालतो तोपर्यंत तू या झाडाला पाणी घाल आणि मला तुझ्याशी फक्त बोलायचं आहे, थोडासा वेळ दे. त्यानंतर त्या माणसाने त्या व्यक्तीला बाजूला घेऊन सांगितलं, बाळा मी माझं या ठिकाणी कौतुक सांगत नाही, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. मी मागील 15 वर्ष झालं या ठिकाणी येतो. मी जेव्हा इथे आलो तेव्हा एक झाडही नव्हतं, पण 15 वर्ष झालं तू आज बघतोयस हे काय चित्र आहे तुझ्यासमोर. त्यानंतर त्याने सांगितलं, एका दिवशी मी 2 घरातून झाडे घेऊन आलो, एक म्हणजे प्राजक्ताचं आणि एक म्हणजे बांबूचं, आणि दोन्ही झाडे मी एका दिवशी लावली. त्यानंतर मी दोन्ही झाडे एका दिवशी लावल्यानंतर मी पहिल्यांदा बघितलं, पहिल्या वर्षी येऊन प्राजक्ताचं झाड जे आहे ते फुललेलं होतं आणि बांबूचं झाड हे असंच जमिनीत रुजलेलं होतं. दुसऱ्या वर्षी आलो तर प्राजक्ताचं झाड हिरवंगार बहरलेलं होतं आणि बांबूचं झाड आहे असंच होतं. तिसऱ्या वर्षी आलो तर फांद्या फुटल्या होत्या प्राजक्ताच्या झाडाला, पण बांबूचं झाड हे आहे असंच होतं. चौथ्या वर्षी येऊन बघितलं, आता हे एक तरुण माणसासारखं प्राजक्ताचं झाड दिसत होतं आणि बांबूचं झाड अजून उगवलेलं नव्हतं. 5व्या वर्षी आलो तर याला फुलं पांद्या पानं व्यवस्थित आली होती, हिरवंगार झालं होतं, पण बांबूचं झाड अजून आहे तसंच होतं. बाळा मी 7व्या वर्षी परत इथं आलो. मला उत्सुकता होती, प्रत्येकाला झाड लावायला उत्सुकता असते, किती पानं आली, किती झाड ते फुटलं, किती मोठं झालं, आणि मला ही अपेक्षा होती ते झाड येईलच. तरी मी बघितलं तरी हे प्राजक्ताचं झाड आहे ते इतकं मोठं झालं होतं की ते एखाद्या आभाळाची स्पर्धा करत होतं, तरीही बांबूचं झाड आलेलं नव्हतं. आता मी ठरवूनच टाकलं, आपण बांबूचं झाड लावलं पण हे काय आता उगवणार नाही, आणि ते उगवलं नाही. 7व्या वर्षी परत पेटाने इथं आलो आणि बघितलं, माझं लक्ष अचानक गेलं आणि बांबूच्या झाडाला कोंब फुटले होते. आणि त्यानंतर परत मी आलो 6 महिन्याने, तर बांबूचं झाड मोठं झालं होतं. एका वर्षात ते झाड इतकं मोठं झालं होतं की ते एखाद्या आभाळाशी गणाशी स्पर्धा करत होतं. म्हणजेच बेटा हे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ते प्राजक्ताचं झाड आहे ते वरच्या बाजूने मोठे होत होतं आणि ते बांबूचं झाड आहे हे मुळातून मोठं होत होतं, मुळातून मजबूत होत होतं. त्यामुळे त्याने इतकं वर्ष घेतली. समाजात ही या झाडाप्रमाणे अशी काही लोक असतात. काही जण प्राजक्ताच्या झाडाप्रमाणे असतात तर काही जण बांबूप्रमाणे असतात. फक्त तिथे थोडा धीर आवश्यक आहे, थोडा संयम आवश्यक आहे. मोठी माणसं हीच हो ज्यांनी पराकोटीचा संयम ठेवला आणि त्यांनी त्यांच्या विजयावर
यशावर हस्तक्षेप त्याचा एक चेहरा निर्माण केला. बेटा एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला एकच गोष्ट सांगतो, तुझे 2 वर्ष वाया गेले, तुझे मुळं अत्यंत मजबूत झाली. तुझी 3 वर्ष वाया गेली, तुझ्यासारखा ग्रेट कोणच नाही. तुझी 4 वर्ष वाया गेली, आपण इतके अनुभव आहोत की आपल्यासारखं कोणच नाही असं समज. आणि तुझी जर 5 वर्ष वाया गेली, असं समज की तुझ्यासारखा अनुभव व्यक्ती कोण नाही. आपणही 11वीला ॲडमिशन घेतलेलं आहे या कॉलेजमध्ये. सर्वांनी असा अभ्यास करावा. सावंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं ध्येय निर्माण करण्यासाठी, आपलं एक चित्र निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्यात आपणही चांगला प्रयत्न करावा आणि आपलं नाव उज्ज्वल करावं. आणि धीर ठेवून, संयम ठेवून, पराकोटीचा संयम ठेवून आपल्या शाळेचं व आपल्या कॉलेजचं नाव राहिलं तरी बाजूला, आपल्या शिक्षकांचं एक जाणीव, आदर ठेवून आपला एक समाजात वेगळा चेहरा निर्माण करावा आणि प्रत्येकाने उज्ज्वल यश मिळवावे. ह्याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि मी थांबतो. धन्यवाद. जिथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो, जिथे मित्रांच्या भेटीतून हर्ष होतो, जिथे गुरुजनांचा शब्दच परामर्श होतो आणि जिथे गुणवत्ता हाच आदर्श होतो, ते स्थान म्हणजे माझी शाळा. खूप सुंदर विचार सुशांतने मांडले. धन्यवाद सुशांत. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सोनेरी पहाट चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन जरूर घ्यावे. असे आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय राजेश्री दुधाळे मॅडम यांना विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करावे. हॅलो, इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, त्याच्यानंतर इथं विद्यार्थिनी ह्यांना सर्वांना सर्वप्रथम मी नमस्कार करते. आज आपण म्हणजे मीच फक्त बोलणार नाही, तुम्ही स्वतः पण माझ्यासोबत बोलावं, अशा प्रकारे आपण चर्चात्मक अशी चर्चा करूया. सर्वप्रथम निर्भय म्हटल्यावर तुम्हाला काय वाटतं ते सांगावं. तुमच्याकडं कोण सांगेल निर्भय? अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला जसं वाटेल अशा शब्दामध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्या. तुम्ही सांगा निर्भय. हॅलो, कुणी पण उठून सांगू शकता, कुणाला काही कंपल्सरी नाही. धाडस. आपल्याला धाडस हे केव्हा येतं? धाडस केव्हा येतं? सांग. तुमच्याकडूनच मला उत्तर पाहिजे. बोला. बोला. तुमच्याशीच बोलण्यासाठी आले. हॅलो, सांग ना. बोल. ऐकू येत नाही. बरं, अगदी बरोबर आहे. आपल्याला कॉन्फिडन्स असेल किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे कायद्याचं ज्ञान पण आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. तर मी आज तुम्हाला कायद्याचं ज्ञान देणार आहे. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य. बोला. काही गोष्टींच्या मर्यादांचा विचार करता स्वतः आपल्या समाजात आपण आपल्या मर्यादांचा विचार करून वागणं म्हणजे स्वातंत्र्य. बरोबर. आपण ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळीच राज्यघटनेने आपल्याला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा राज्यघटना लिहिली आणि त्या शांत व्हा जरा सगळ्यांनी, शांतता. राज्यघटना ज्यावेळी लिहिली त्यावेळी प्रत्येक शब्दाला त्यांनी परिपूर्ण अभ्यास करून ती राज्यघटना लिहिलेली आहे. त्यामुळं कलम 19 जे आहे ते स्वातंत्र्य
ह्या स्वातंत्र्य आणि 21 स्वातंत्र्य, ज्यावेळी आपण ह्या जगामध्ये जन्म घेतो त्यावेळी प्रत्येकाला जन्मताच आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आणि असे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य उपभोगत असताना आपल्या दुसऱ्याचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये अशा प्रकारचं वर्तन आपलं असावं, ह्याचं हे म्हणजे स्वातंत्र्य होय. आता ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आपण ज्यावेळी हिरावून घेतो त्यावेळी जे काही कृत्य घडतं त्याला घटनेने असे बंधन घातलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते गुन्हे घडले जातात. आता आम्ही थोडक्यामध्ये जे मुली आहेत किंवा स्त्रियांच्या बाबतीत जे काही गुन्हे आहेत आणि त्याची प्रिकॉशन कोणत्या प्रकारे घ्यावी याची थोडक्यात मी माहिती देते. आता तुम्हाला गुड टच आणि बॅड टच बद्दल काही माहिती आहे का? मुलीला विचारते. तुम्ही स्वतः माझ्याशी बोला, तुमच्या आपसात मध्ये बोलू नका. कोण उभा राहून सांगेल? शांत व्हा. स्पर्श हे 2 प्रकारचे असतात. एक आपल्याला हवेशी वाटणारे स्पर्श आणि दुसरं म्हणजे नकोशी वाटणारे स्पर्श. जेव्हा एखाद्या मुलीला आपले आई वडील म्हणजे प्रेम करत असतात किंवा तिला अगदी प्रेमाने तिला जवळ घेतात, ते स्पर्श जो असतो तो आपल्याला हवेसा वाटतो. आणि त्याच्यानंतर नकोसे वाटणारे स्पर्श म्हणजे असे स्पर्श ज्यावेळी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वावरत असता तेव्हा एखादा मुलगा असेल किंवा एखादा पुरुष असेल तो ज्यावेळी तुम्ही बस स्टॉपमध्ये चढत असशील त्यावेळी चढत असताना नकोशा म्हणजे ठिकाणी त्यावेळी ज्यावेळी तो स्पर्श करतो त्यावेळी तो तुम्हाला नकोसा वाटतो, म्हणजे हे बॅड टच असं हे ह्याचं उदाहरण आहे. मग ज्यावेळी असं नकोसे वाटणारे स्पर्श जे असतात त्यांना आम्ही कायद्यामध्ये विनयभंग असं म्हटलं जातं. आणि आता तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बऱ्यापैकी वाचलं जातं की एखाद्या स्त्रीचा विनयभंग झाला. विनयभंग झाला म्हणजे नेमकं काय झालं असं वाटतं तुम्हाला? मुलींना प्रश्न करते. तुम्हाला मी असं कायद्याने बोला असं म्हणत नाही, तुम्हाला इन जनरली काय वाटतं ते तुम्ही सांगा. एकटीनं सांगायचं, आपसामध्ये बोलू नका, उभं राहून सांगू शकता. विनयभंग झालाय म्हणजे तुम्हाला कोणत्या घटनेने म्हणजे अशी चर्चा उत्पन्न होते एखाद्या मुलीला, म्हणजे तुम्ही त्या असं कुणाला पण निर्भयपणे सांगू शकत नाही, संकोच निर्माण होतो मनामध्ये. सांग तू सांग ना. मग भारतीय दंडसंहिता आहे, मी कायद्याची तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देते, तुम्हाला जितकं समजेल तेवढं. विनयभंग म्हणून भारतीय दंडसंहितेमध्ये 354 हा कलम आहे आणि ह्या कलमामध्ये एखाद्या स्त्रीला म्हणजे जर लज्जा निर्माण झाली मग ते कोणत्याही कृत्यातून असेल, म्हणजे ते सर्व कृत्य. आता समजा बस स्टॉपवर तुम्ही जात असेल आणि तिथे एका मुलाने जर तुमच्या गुप्तांगाला स्पर्श केला असेल किंवा तुम्हाला एखादा अश्लील साहित्य दाखवलं असेल किंवा एखादा अश्लील वर्तन केलेलं असेल, हे सर्व कृत्य जे आहे ते 354 मध्ये घेतलं जातं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची पुढची जी कारवाई केली जाते. त्याच्यानंतर 354 मध्ये पण अजून वेगवेगळे पोट प्रकार आहेत. एक शांत आहे. 354 मध्ये पण आणखी पोट प्रकार आहे. 354 हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगते. 354 अ, ग, क, ड ह्याच्यामध्ये अ मध्ये नकोसे वाटणारे स्पर्श, त्याच्यानंतर अश्लील साहित्य दाखवणे. आता इन जनरल ज्या काही मुली असतील त्यांचा म्हणजे बऱ्यापैकी ऑनलाईन आणि ऑनलाईनवर जास्त दिसून येतात ही लोक आताच्या जनरेशनमध्ये, त्यामुळे ह्यांना सायबरचीच माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 354 ब मध्ये एखादी मुलगी जी असेल तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर जर हल्ला केलेला असेल तर 354 ब प्रमाणे आपण गुन्हा दाखल करतो.
त्याच्यानंतर 354 क म्हणजे एखादी मुलगी जी असेल म्हणजे 18 वर्षाची वर असेल तर ती स्त्री म्हणजे 18 वर्षाचे वेगळे आणि 18 वर्षाखालील असेल तर पोक्सो असा वेगळा कायदा आहे. 354 क मध्ये एखादी म्हणजे लेडीज आंघोळ करत असेल आणि त्यावेळी जर त्याचं म्हणजे चित्रफित केलेलं असेल तर ते 354 क मध्ये घेतलं जातं. आणि 354 ड मध्ये पाठलाग म्हणजे एखादी मुलगी आता तुम्ही कॉलेजवर जाता त्या समोरच्या मुलाला देखील माहीत असते की हिचं घर कुठे आहे, हिची मैत्रिणी कुठे आहे आणि मग ती सारखे त्यांच्या पाठीमागं पाठलाग करतात आणि त्याच्यानंतर त्यांना माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तुमचं वय हे शिकण्याचं आहे. तुमच्या आई वडिलांनी खूप काबड कष्ट करून तुम्हाला इथे शिकवतात. त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या एकदम कमी करून त्यांच्या गरजांची त्यांनी पूर्तता न करता तुमच्या सगळ्या गरजांची पूर्तता करून हे ऐकायचंय. स्वतःमध्ये बोलू नका. त्याच्यानंतर आमच्याकडे सर्वात जास्त तक्रारी येतात त्या 363 म्हणजे किडनॅपिंगच्या. म्हणजे मुलगी कशी घरचे म्हणतात की आता ती शाळेला गेलेली आहे, कॉलेजला गेलेली आहे, त्यामुळे त्याच्यानंतर मग ती शाळा सुटलेली असतं, कॉलेज सुटलेलं असतं, परंतु ती काय घरी परत येत नाही. मग ती त्याच्यानंतर मग एक दिवस पूर्ण वाट बघतात. एक दिवस 2 दिवस झाले तर तरी पण नाही आली तर ते आमच्याकडे येतात तक्रार नोंदवायला की अशी माझी मुलगी ह्या 16 वर्षाची आहे, 14 वर्षाची आहे किंवा 17 वर्षाची आहे, ती गेलेली आहे, गेले 2 दिवस झाले ती आलेली नाही. मग त्याच्यानंतर मग अशी तक्रार आली तर आम्ही त्यांना पहिल्यांदा म्हणतो की तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. तिचे जवळचे कोण काही म्हणजे नातेवाईक आहेत ती कुणाशी जास्त बोलते ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर बऱ्यापैकी 90 ते 95% असं असतं की 363 मध्ये बऱ्यापैकी मुलांच्या सोबत त्या गेलेल्या असतात, त्यांचं अफेअर असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्यामध्ये भरपूर आता तुम्हाला काय तुम्ही सगळे 11वी-12वीचे असल्यामुळे तुम्हाला सगळंच माहिती आहे की म्हणजे त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे शारीरिक संबंध झालेले असतात आणि त्याच्यानंतर त्या शारीरिक संबंध जर झालेले असतील हे जरा तुम्ही शांततेमध्ये ऐका मी काय बोलते ते मुलांच्यासाठी पण लेक्चर आहे, खास मी तुमच्यासाठी सांगते ह्याचे काय परिणाम होतात ते पुढचे. मुली पण आहेत आणि मुलांना पण. त्याच्यानंतर कायद्याने काय काय तरतूद केलेल्या आहेत त्याची माहिती देण्यासाठी मी इथं थांबलो. 363 मध्ये असं बऱ्यापैकी दोघांचं अफेअर असतं आणि ते दोघं जातात कुठंतरी घरातली इथं त्यांची वाट बघत असतात पण घरच्यांना काहीच माहीत नसतं, मोबाईल बंद करून ठेवलेले असतात आणि लास्ट लोकेशनवरून आम्ही त्यांना फाइंड आउट करतो तर तिकडं जाऊन त्यांनी मुली पण घरच्यांचा काहीच विचार करत नाहीत. त्यांना वाटतं की हा मुलगा 16-17 वर्षाचा तोच माझ्यासाठी सर्वस्वी आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यावेळी तर तुम्हाला काहीच समजत नाही की त्याच्या प्रेमाच्या पुढं ते प्रेम नसून फक्त त्यावेळी तुमचं अट्रॅक्शन असतं. त्यावेळी तुम्हाला शरीर सुखाची गरज असते म्हणून तुम्ही जाता आणि नाही ते करता आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर तुम्हाला समजते की त्यावेळी जे मी काय वागलं ते एकदम चुकीचं वागलेलं आहे. त्यावेळी तुम्हाला आमच्याकडे कितीतरी प्रकरण असे येतात की त्यावेळी मुलीला इतकं पायाकडून समजावून सांगितलं तरी पण तिला समजत नाही की आपण कुठं चुकतोय आणि 2-3 वर्षानंतर येतात आमचं डिवोर्स झालेला आहे, हे झालेलं आहे, आमचं पटलं नाही, हे नाही. त्यावेळी तुम्हाला आई वडिलांची जाणीव नसते की आमच्या आई वडिलांनी कुठल्या परिस्थितीतून आम्हाला शिकवलेलं आहे. हे तुमचं वय हे त्यावेळी अगदी तुम्ही किशोरवयीन असल्यामुळे तुम्ही काय करता हे तुम्हाला समजत नसतं. आणि मुलांना तर मी खास सांगते की ह्याचे दुष्परिणाम काय आहे. 363 दाखल झालं तर त्याच्यानंतर तुम्ही पण बऱ्यापैकी तिचे समवयीन असता आणि त्याच्यामुळं दुसरा एक कायदा आहे भारताचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012. ह्याच्यामध्ये ह्या गुन्ह्या 18 वर्षाखाली कुठली पण म्हणजे स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे ह्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा घडला तर त्याला पोक्सो लागू होतो. अशा पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये 10 वर्ष ते आजन्म कारावास असा देखील त्यांच्यावर शिक्षा त्यांना होऊ शकते. त्यामुळे मुलांनी खास करून लक्षात ठेवा हा कायदा तुमच्यासाठी पण आहे.
आणि मी सगळे आणि जोपर्यंत तुम्ही 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुमच्या घरच्यांच्याकडे तुम्हाला सोपवलं जात नाही. बालकल्याण समितीकडे तुम्हाला पाठवलं जातं. वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला घरी पाठवलं जाते. ह्या सगळ्यांचे म्हणजे 10 वर्ष जर तुम्ही शिक्षा भोगली तर मग तुमचं आयुष्य बऱ्यापैकी त्या ह्याच्यामध्येच जातं. त्यामुळं तुम्ही काय करताय ह्याच्याकडे पण तुम्ही जरा लक्ष ठेवा. आणि इथं आल्यानंतर मी बऱ्यापैकी येत असते कॉलेजवर. हे ट्रिपल सीटमध्ये फिरत असतात आणि आम्हाला बघून तर आणखीच त्यांना चेव येतो की हां पोलीस आहेत, ह्यांच्यासमोर आपण काय वागायचं. पण अजून जरा फास्टच करतात गाड्या. इथं आहेत ती पोरं, मी ओळखते पण ह्यांना बऱ्याच जणांना. आता हसतायत पण ते. निदान म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे ना कायद्याने ट्रिपल सीट तरी चालत नाही. निदान आम्हाला बघून तरी खाली उतरावं एकाने आणि चालत जावं ते पण नाही. आणि पोलीस आले त्यांनी काय करत नाहीत म्हणून आपल्या गाडीवर बसून अजून जरा स्पीड वाढवायची गाडीची. हाय कशी पोरं पण तुम्ही इथं वावरत असताना तुमच्या एकटाचं नाव खराब नाही होत. तुमच्यासोबत तुमचे आई वडील पालक त्याच्यानंतर ह्या संस्थेचं पण नाव खराब होत असते. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपण कुठं वावरतो आपल्या वागण्यामुळे आपल्या आई वडिलांचं पालकांचं आणि त्याच्यानंतर आपल्या नातेवाईकांचं नावाला कुठल्याही म्हणजे कलंक लागू नये असं आपलं वर्तन असावं. त्याच्यानंतर आता तुम्हाला सायबरच्या संदर्भात जरा माहिती देते. कारण की आता बऱ्यापैकी ऑनलाईन चॅटिंग त्याच्यानंतर टिकटॉक सगळ्यात आवडीचा विषय आहे सगळ्यांनाच बऱ्यापैकी आवडतो. म्हणजे कसं माझी रील साथ चांगली आहे का, हिच्यापेक्षा मी चांगले केले किंवा हा म्हणणार हा ह्याचं रील आज माझ्यापेक्षा पण चांगलं झालं. पण ह्याचे काही दुष्परिणाम पण आहेत. तुम्हाला आवड आहे तुम्ही करू शकता पण तुमचं जे काही आहे तुमचं लोकेशन त्याच्यानंतर तुम्ही कसे आहात तुमचे वर्तन ह्या सगळ्या गोष्टी त्या रील्समधून किंवा ह्याच्यातून IP ॲड्रेसमधून सायबर अटॅकर्सना मिळत जातं. त्यामुळं कुठलीही पोस्ट करत असताना किंवा रील्स तयार करत असताना आपण भरपूर विचार करून ती पोस्ट करत जावं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सायबरच्या संदर्भात जरा म्हणजे थोडके जे काही आता गुन्हे आहेत म्हणजे सायबरचे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये थोडक्यातच माहिती देते. कारण की तुमचा अजून कार्यक्रम खूप लांबलेला आहे. तर आता हे सायबर सेक्स्टिंग. सेक्स्टिंग म्हणजे सेक्स प्लस टेक्स्टिंग. सेक्स प्लस टेक्स्टिंग जर म्हणजे ऑनलाईन कोणत्याही माध्यमातून असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा स्नॅपचॅट असेल, जर एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री पण असू शकते त्याच्यामध्ये, काय आता महिला पण काही कमी नाही. लैंगिक काय म्हणतो ते आता सेक्स्टिंग म्हणजे अश्लील मेसेज करत असेल किंवा एखादं आता एक हर्टसारखं एखादं म्हणजे काय म्हणतात इमोजी पाठवत असेल आणि अशा प्रकारचे जे काही आहे ते सायबर सेक्स्टिंगमध्ये हे केलं जातं. त्याच्यानंतर सायबर स्टॉकिंग. सायबर स्टॉकिंग म्हणजे ऑनलाईन पद्धतीने पाठलाग केलं जातं तुमच्या. म्हणजे तुमचे आता बऱ्यापैकी फेसबुक मेसेंजरवर तुम्हाला मेसेज केला जातो हाय म्हणून. त्यानंतर मग आपल्या ज्या काही लेडीज असतील त्यांना पण असं वाटतं की आपल्यावर पण कोणी प्रेम करणारं असावं आणि हे असावं. त्यामुळे त्यांनी पण रिप्लाय देतात. तुम्ही तर माझं ऐका पुढचं काय आहे रिप्लाय देतात. मग त्याच्यानंतर मग त्यांच्याशी मैत्री वाढवतात. हां थोडा वेळ. त्यामुळे आता जे काही तुम्ही एखादं ऑनलाईन रील्स किंवा हे पोस्ट करत असताना काही प्रिकॉशन घ्यावे लागतात. कारण की त्याच्याद्वारे तुमचं लोकेशन ते सगळीकडं पसरत जातं आणि दुसरी गोष्ट आपल्याला सायबरच्या संदर्भात कोणतेही तक्रार जर करायची असेल तर www.cybercrime.gov ही वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्ही कोणतीही तक्रार नोंदवू शकता. आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली
त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. असणारे सुरक्षित कायदे व कलमांची खूप सुंदर माहिती आज विद्यार्थ्यांना दिली. याचा फायदा फक्त विद्यार्थ्यांनाच न होता विद्यार्थी सुद्धा नक्की जागरूक होतील. धन्यवाद मॅडम. मराठी साहित्य क्षेत्रातील किंबहुना ग्रामीण कथाकथनाचा आपला पाच अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सर्जेराव कराड सर यांना विनंती की त्यांनी आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आजच्या या 11वी विद्यार्थी स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित असणारे पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य मेंबर श्री पाटील सर, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन, त्याचबरोबर पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि आयुष्यातल्या सुखदुःखात आणि उन्हा पावसात ज्या माणसानं आयुष्यभर डोक्यावरती मायेची मैत्री शाल धरली सन्मान्य सचिव मनोहरजी शिंदे सर. मुलांनो, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आमचे सन्मित्र श्री एस सावंत सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विडी पाटील मॅडम आणि मगापासून ज्यांनी आपल्याला निर्भया पथकाची अतिशय संपूर्ण माहिती निर्भयपणे दिली त्या दुलार मॅडम, त्यांच्या सर्व सहकारी स्टाफ, माझ्या पुढे उपस्थित असणारे ज्यांच्या सूत्रसंचालन अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं करून हा कार्यक्रम अतिशय देखणेपणानं नेटकेपणानं बांधून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्या सर्व आपल्या विद्यालयाच्या सहशिक्षिका. मगाशी मी आपल्याला सर मुख्याध्यापक सरांना धन्यवाद दिले की सर बऱ्याचदा कार्यक्रमाला महाराष्ट्रभर जायचं होतं पण इतकं सुंदर असं स्वागत गीत मी कधी ऐकलं नाही. मुलीच्यासाठी काय ऐकत होता तुमच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. माझ्या आयुष्यात बाळांनो अंध असून सुद्धा ज्या माणसाने दृष्टी देण्यासाठी कथाच्या मुलांना सांगितली तो या ठिकाणी निशांत, त्याच्यासाठी रोज होता प्रवास विडी पाटील मॅडमचा आणि सावंत सरांचा फोन आला. मुलांना ऐकलं का पाठीमागे? मला पण तुमचं ऐकू आलं. पण परवाच सावंत सरांचा आणि विडी पाटील मॅडमचा फोन आला की सर तुम्ही कार्यक्रमाला याल का? पण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाला सावंत सर जाताना काही टेन्शनच नाही. पोलीस कॉलेज कार्यक्रमाला जाताना थोडं असं भीती वाटते कारण बाबा मी मागापासून कार्यक्रम बघतोय. दुसऱ्या माफ करा, माझं तुमच्या कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नाही. मी 20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी जाऊन पोहोचलोय कारण मी या कॉलेजचा माझे विद्यार्थी. पवार सर मगाशी उठले आणि एका मुलाला म्हणले त्यांना पोहोचून बाहेर पवार सर त्या ठिकाणी संजराव खराब असायचे आणि बरेचसे शिक्षक एवढे सर आहेत. पांडुरंग पाठीमागे पांडुरंग सर बसलेत आज याच्यातले योगासनातले आज बाप माणसं त्या महाराष्ट्रातले आज किती तर कौतुकवान माझे शिक्षक सगळे आज या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. आमचे सावंत मला मोहिते सर या ठिकाणी सर्व शिक्षक माझे उपस्थित आहेत. पण बाबांनो मला सरांचा फोन आला सर तुम्ही कार्यक्रमाला याल का? आणि सावंत सरांना एका क्षणाचा विलंब लावता सांगितलं सावंत सर मी कार्यक्रमाला येतोय. मुलांनो खूप समाधान वाटलं. मगापासून तुमच्याकडे बघतोय, मगापासून तुमचं हसणं बघतोय, मुला पुढे गेणारे मुलं बघतोय. 5 जण मोठा महिना 15 जण होतो. त्या मुला किती जणांच्या वाटतील आणि परत काटे वाटताना पण मी मुलं आयुष्यातले दिवस असतात. आयुष्यातले वेगळे दिवस असतात. मी अण्णांना आता मी सांगणार मॅडम किती तुझी मुलं आहेत. 11वी आणि 11वीच्या मुलांचं स्वागत करायला 12 वाले पाठीमागे हजर आहेत. 12 वाले पण या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप समाधान वाटतं बाळांनो. मला आज सगळ्यात मोठं आश्चर्य कशाचं वाटलं की एवढे सगळे या ठिकाणी बसले. मी तसा सायन्स स्टुडंट 11वी सांगितलं सर पण माझी सगळ्या डिपार्टमेंटला फिरी असायची. सगळ्या डिपार्टमेंटला फिरी असायची. पण मला तर कॉलेजचा मला तुम्हाला कॉलेजला किती दिवस झाले मी सिद्धे सरांना विचारलं
शिंदे सरांनी मला सांगितलं मुलांची 4 दिवस झाले, पण काही मुलांचे बावरलेले चेहरे आहेत, त्यांना परस्पर अजून काय ओळखीचं नाही, बावरलेले चेहरे आहेत, अजून मित्रांची अजून बैठक बसलेले नाही छानशा, अजून कुणाला मित्र करायचे चाचपडायला लागले, अजून सुद्धा विचार पटलेले नाही, अजून सुद्धा कोणी कोणाचे फोन नंबर मित्रांचे घेतलेले नाही. अशा अवस्थेत तुमची आता मानसिक अवस्था तुमची सध्या चालू आहे. बाबांनो, मित्रांचं पण फिक्सेशन ह्या महिन्यात होऊन जाईल 100%, काय अडचण येत नाही. पण बाबांनो, हे दिवस खूप मजेचे असतात, खूप आनंदाचे असतात. बाबांनो, तुमच्या स्वागतासाठी आता आम्हाला खूप आनंद झाला. बाबांनो, तुमचे थोडेसे बेदरलेले, थोडेसे नवशिके असे चेहरे बघितल्यानंतर मला माझ्या आयुष्यातले ते दिवस आठवले. पोलीस कॉलेजला पहिल्यांदाच बाळून पोलीसच्या स्टँडवर एसटीतून उतरलो आणि तेव्हा मी खाली पद्मावतीवर तोंड केलं. तेव्हा अंधळीचे वादळचे एक शिक्षक होते आपल्याकडे, त्या सरांनी माझ्या हातात धरलं. मला म्हटले कॉलेज तिकडे नाही, म्हटले तिकडे देवाला कॉलेज नाही. आणि सर मला या बाजूला घेऊन आले. वर्गात आलो सर, पहिलाच दिवस होता, 11वी सायन्सचा स्टुडंट. पण सगळी मुलं कृष्णाकाठची मुलं सॅग वगैरे अडकून यायची आणि तेव्हा आमच्याकडे कुठली स्लॅग सर आमचं जायचं. आम्ही आंधळी, मोराळे, राजापूर, माजर ही आमची गावं. माझ्या आंधळी पण पुरेशी मुलं आहेत. मला खूप भाग्यवान आहात की आज आपल्याकडे सगळी परिस्थिती एवढी चांगली छान झाली आणि आपण कॉलेज येत आहे. आमच्यावर काय नसायचं, एसटीचा पास काढायला म्हटलं तर सर घरात अगोदर 5 दिवस निरोप द्यावा लागाय. मग सरांनी मला कॉलेजवरती आणलं. इथं कॉलेजवरती आलो तर मंगळवारी सरांचीच पहिल्यांदा भेट व्हावी का. सायन्सच्या पहिल्यांदा वर्गात गेलो तेव्हा मंगळवारी सर पहिल्यांदा मला पहिलाच दिवस आणि मी शेवटच्या बाबा मंगळवारी सर काय त्यांचं माझ्यापर्यंत भेटलो कोणाला पहिल्यांदा मी असा बाबून एकदम उभा राहिलो. हातात एक वय 100 पेजेस आणलेली. मला म्हणजे स्टँड अप फाडीच मोलिक्युल्स. मला काय कळलं मोलिक्युल्स काय बाबा, पहिलाच दिवस सरांना बरोबर बघायचं होतं, काही कळलं नाही. पण या ठिकाणी पहिलाच दिवस होता आणि कॉलेजचा पहिला दिवस होता बाळून आणि मंगळवारी सरांची भेट झाली. किती चांगला त्या ठिकाणी. आणि मग ज्याच्या बाका बसलो तो पाठीमाग ज्या मुलाचा कोण कोणावर बोलला त्या दिवशी पहिल्या दिवस आता कोण कोणावर बोलला, सगळे चेहरे बावरलेले. मी आपला बघायचो माझ्या बापाचा कोण भाऊ मला. मॅडम ते सगळं सायन्स डिपार्टमेंट सगळं आणि तिथं सगळं स्टँडर्ड मुलं. फक्त माझ्या आईची लई इच्छा, तू चांगला शिक, तू चांगला शिक. आणि मला मग तेव्हा 60.14% मार्क्स पडलेले. मला टोनके सरांनी सर या ठिकाणी ऍडमिशन दिलेलं. माझे वडील प्रोफेसरमध्ये ते टोनके सरांनी कोण संबंधित निघाले. बाळून आज सुद्धा अण्णा मला अभिमान वाटतो की तुमच्या कॉलेजला इतकी मुलं आहेत की आज सुद्धा ती पहिली माझ्या चेहऱ्यावरची बुक त्या मुलाला वाचता आली. त्या मुलाला मला बाहेरचे टक्कर नेलं, मला युनिव्हर्सिटीने वेळ दिली सर खायला. आणि बाळून आज माझं इथलं कॉलेज संपून आज बाळून महाराष्ट्र शासनाचा आदर्श कृषी पुरस्कार असणारा युवराज शिंदे, ज्याची बाळून 42 एकर शेत आहे विजयपूरगावमध्ये, आज तो बाळून. आणि आज एकीकडे बाळून महाराष्ट्राच्या दोन्ही व्यासपीठावर कधीतरी युवराजचा कृषी भूषण पुरस्कार असतो, त्या पुरस्कार वितरणला सर्जराव खरात पण पाहुणा असतो. आज किती उंच मला बाहेर तिथं अण्णा भेळ आम्ही खाल्ली, बाहेर तिथे भेळ खाल्ली. तो मुलगा माझ्याबरोबर स्टँड पर्यंत आला आणि मला म्हटला तू कशाने जाणार. म्हणून मी हात वर करून जाणार. हात वर करून जाणार आणि त्या मुलासाठी एवढं अनएक्सपेक्टेड होतं त्या युवराजला. कारण तो कृष्णाकाठचा मुलगा, त्याला त्या दिवशी तो 4 व्हीलर गाडी त्याला सोडायला ती कॉलेजवर. ते मला म्हणतो तू कशाने जाणार. म्हणून मी हात वर करून जाणार. मला हात वर करून काय इष्ट नाही का तुझ्या गावाला जायला, तुला गाडी बिडीत आहे. गाडी कुठलं गावातच 3 एमएटी होती. सोडा येतो सर. अंबानीच्या पोराची पहिल्या दिवशी जेवढी आई झाली नसते तेवढी आईच्या मित्रांनी माझी की मला 4 व्हीलर स्टँडवर सोडावी. मला म्हणला चल, म्हणला बाळा तुला सोड, भावा म्हणला तुला सोडतो. गाडी मला मार्ग बसवलं. माझ्या आयुष्यात सर मी तोपर्यंत इष्टी सोडून कशात बसलेला नव्हतो. मला काय माझ्या मित्रांनी मला गाडीत बसवलं, खाली नेलं स्टँडवर. खिशातली 10ची नोट काढली. आयुष्यात पहिली 10ची नोट आणि हॉटेल पुढे त्यानं माझ्या खिशात घातली आणि मला म्हणला हो पैसे ठेव, मला सगळं कळालं म्हणा.
विष्णू मला घरात जा म्हणा, मला हात वर करू म्हणून दिवस गेले, दिवस संपले. युवराज त्याच्या दुनियेत गेला, मी माझ्या दुनियेत आलो. भावनो, युवराज आज त्याच्या ठिकाणी उंच आहे, आज मी माझ्या ठिकाणी उंच आहे. पण भावनो, मधला जो कालखंड गेला. भावनो, आज महाराष्ट्रात लाखो माणसं भेटली, वक्तृत्वाच्या निमित्तानं, भाषणाच्या निमित्तानं लाखो माणसं भेटली. भावनो, कोण मोबाईल नंबर घेतो, कोण ट्विटरवर आपले हे करतो, कोण फेसबुकला आपल्या पोस्ट टाकते, कोण 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 काही सर नाही. पण सर, पहिला भेटलेला आयुष्यातला युवराज मात्र अजून काळजात जपून ठेवलाय. म्हणून असे अनेक युवराज येत आहेत काळजात जपून. म्हणून मी असे बरेचसे किस्से म्हणून मला दाखवतात, पण म्हणून समाधान खूप वाटते. वेडी पाटील सर होते म्हणून हा वेडी पाटील सर जेव्हा सायन्स विभागाला होते, कसली माणसं बघितली पोलीसवाले. वेडी पाटील सर होते, मंगळवार सर होते, जगताप सर होते, आमचे BM पाटील सर होते. म्हणून आमचे शिक्षक, अरे बाळांनो, सामामाई सर शब्द विषयावरती 3-3 तास बोलायचे. किती तास मॅडम? शब्द विषयावरती अण्णा सामामाई सर 3-3 तास बोलायचे असते. शिक्षक म्हणून पोलीस कॉलेजच्या प्रांगणात आम्हाला आयुष्यात दिली. म्हणून विद्यापीठ शिकलो, बरंच काय काय शिकलो, लायब्ररीत पाहून पुस्तकांचा धोळा केला. पण आयुष्यात सामामाई सर नावाचा माणूस परत कधीही भेटला नाही. आमचे सर इफेक्टिव्ह नाही, सरांची कृती असेल. ते गुळहऱ्याचा दृष्टांत शिकवला, कसं गुळहऱ्या असा गुळ हवायचा, असा गुळ हवायचा. सर असे सांगायचे. सामामाई सरांचा तास चालू झाला म्हणून बाहेर पळत आले, सरांच्या तासाला बसायचो. म्हणून आज ती गुणवत्ता समाजाच्या की विद्यालयाने टिकवली आहे. संपूर्ण कॉलेज मला आगमन वाटतील होतं. आज मुलांनो, तुम्ही किती मोठं व्हा, पण स्वप्न बघायचं वय लक्षात. मग काय दिलेल्या गुलाबाच्या पाकळ्या किती जणांना मिळाल्या, काठी किती जणांच्या वाट्याला आल्या, हा भाग आले बाबा. पण आयुष्यात बाबांनो, तिथे मिळालेले काठी सुद्धा जपून न्या. ज्या आयुष्यात तुम्हाला टोचत सांगतील की आयुष्यात किती उंच व्हायचं असतं. पण हे प्रांगणच असं आहे, जे प्रांगण तुम्हाला जगायचं कसं शिकवतं. पण महाभारताबद्दल सगळ्याच मुलांनी बाबांनो या ठिकाणी वाचलं असेल. पण महाभारतातली सर मला एक कथा आठवली की मुलांनी किती ऍक्टिव्ह असायला हवं आयुष्यामध्ये. बाबांनो, महाभारतामध्ये गुरु द्रोणाचार्य अशा आपल्या पर्णकुटीत बसलेले असतात. एक मुलगा धावत पळत जातो. त्या मुलाकडे गुरु द्रोणाचार्य बघतात आणि गुरु द्रोणाचार्यांच्या पायाशी तो मुलगा पाया पडतो आणि म्हणतो, गुरुजी मला विद्या द्या, गुरुजी मला विद्या द्या. गुरु द्रोणाचार्य त्याच्याकडे बघतात. त्यांना कपडे घातलेले, नुसती अशी वळकल लावली, त्याच्या ढाया नुसत्या लावलेल्या झाडाच्या. गुरु द्रोणाचार्य म्हणतात, अरे वेळाच का काय म्हणजे, तू माझ्याकडे विद्या द्या म्हणून आलायस म्हणजे. ही सगळी बसलेली मुलं जी आहेत, सगळी म्हणजे कोण राजांचा मुलगा आहे, कोण म्हणजे प्रधानाचा मुलगा आहे, हे सगळे क्षत्रिय आहेत म्हणले, सगळे म्हणजे बसलेले म्हणजे. तू म्हणजे कुठं आलास म्हणले, काय म्हणले झाडं कांबरून आलायस म्हणजे, मला विद्या द्या म्हणून. गुरु द्रोणाचार्य सांगतात, मी तुला विद्या देऊ शकत नाही म्हटलं. ए बा, गुरु द्रोणाचार्य सांगतात मी तुला विद्या देऊ शकत नाही म्हटलं ना. तो मुलगा तसाच पाठीमागं पळत पाठीमागं जातो, आपल्या आई वडिलांच्या जवळ रडतो आणि आई बाबांना म्हणतो, बाबा आई, मला गुरु द्रोणाचार्यांनी विद्या दिली नाही, मला पाठीमागं घालवला. त्यावेळेला ते म्हणतात, बाळा रडू नको, तुला नसेल विद्या मिळाली, तिथे सगळ्या राजवाड्यांच्या मुलांना विद्या दिली जाते, तू कशात गेलास तिथे. आणि आई म्हटलं मला शिकायचं आहे म्हणून मी म्हटलं गेलो. मग त्या मुलाने एक आयडिया केली, बाबा मातीचा चिखलाचा असा कोपरा बनवला गुरु द्रोणाचार्याचा. त्याच्या पुढे बाबांनो मुलगा दररोज धनुर्विद्या शिकायचा, बाण कसा मारायचा काय, पुत्र्या पुढे द्रोणाचार्यांच्या. म्हणजे एक दिवस असावा बाबांनो, 10 वर्ष गेली, 10 वर्ष गेली. एक दिवस बाबांनो तो मुलगा 10 वर्ष गेली आणि बाबांनो गुरु द्रोणाचार्यांच्या कानावरती आलं की असाच एक धनुर्धर तयार झाला, असा एक धनुर्धर तयार झालाय. तो मुलगा परत धावत पळत बाळांनो एकदा गुरु द्रोणाचार्य त्याला बोलवून घेतात आणि गुरु द्रोणाचार्यांच्या मनात एक विचार येतो. गुरु द्रोणाचार्याचे पुत्र असं भुकत त्या पोराच्या अंगावरती येतलं. पुन्हा एकदा गुरु द्रोणाचार्यांच्या तिकडे जायला लागलेला असतो आणि पुत्र गुरु द्रोणाचार्याचे भुकत येतं आणि त्या गुरु द्रोणाचार्याच्या त्या पुत्र्याला त्या आदिवासीचं पोरगा असं बाण मारतं. 9 बाणांचा नवयुग पुतळ्याच्या मुखात तयार करतो आणि रक्ताचा एक थेंब सांगतात. गुरु द्रोणाचार्यांना प्रश्न पडतो, अरे बाबा, ज्याला मी विद्या दिल्या त्या अर्जुन माझ्याजवळ बसलाय, हे सगळं शिकवले आणि ही बाण कुणी मारले, चांगलं बाण कुणी मारलं, पुतळ्याला कोण पण उडायला बंद पण करायला, ही बाण कुणी मारलं, हा धनुर्धर कोण आहे. तर
लगेच झाडातनं वाळून ती वलकल नेसलेला आदिवासीचा पोरगा एकलव्य करून येतो आणि गुरुद्वाराच्या मनात विचार येतो की अरे बाबा ह्याला आता थांबवावं लागेल. ह्याला जर नाही थांबवला तर माझ्या अर्जुनाला जगात सर्वोत्तम धनुर्धर कोण सुद्धा मानणार नाही. म्हणून गुरुद्वाराचार्य त्याला म्हणतात की आयुष्यात ती पोरग गुरुद्वाराचे पुढे जातं ते आदिवासी म्हणतो गुरुजी पूर्वी पाहून गुरुजींना या ठिकाणी काही ना काहीतरी भेट दिली जायची. त्यावर गुरुजींना म्हणतो गुरुजी आणि ती गुरुजी म्हणून विचारतात अरे बाळा मी तर तुला धनुर्विद्या नाकारली तू धनुर्विद्याचं शिक्षण कुठे घेतलं. तेव्हा तू एकलव्य म्हणतो गुरुजी तुम्ही मला ज्या दिवशी धनुर्विद्या नाकारली त्या दिवशी मी घरी गेलो अरण्यात गेलो आणि माझ्या घराजवळ म्हणले मी तुमचा पुतळा तयार केला. पुतळ्याकडून म्हणले मी धनुर्विद्येची प्रतिष्ठापना करत होतो आणि त्याच वेळा गुरु द्रोणाचार्य म्हणतात गुरु द्रोणाचार्य मनात विचार येतो याला थांबवावं लागेल. आणि त्यावेळी तो मुलगा म्हणतो गुरुजी तुम्ही जरी विद्या दिली नसली तर तुमच्या पुतळ्याकडून जरी बसून मी विद्या घेतल्या गुरुजी गुरुदक्षिणा मागा. तर गुरु द्रोणाचार्य सर उजव्या हाताचा अंगठा आणि गुरु द्रोणाचार्याच्या लक्षात येते या आदिवासीच्या पोराचा उजव्या हाताचा अंगठा काढून घेतला की ही पोरगा आजपासून आदू झालं आणि माझा अर्जुन मात्र जगात धनुर्धर झाला. गुरु द्रोणाचार्य उजव्या हाताचा अंगठा मागतात. सर उजव्या हाताचा अंगठा एका क्षणाचा विलंब करता पात्यातला धडार बाण काढतो एकलव्य अंगठा कापतो गुरु द्रोणाचार्यांच्या हातावरती देतो आणि त्यावेळी गुरु द्रोणाचार्य हसतात. आता इथून पुढे धनुर्धर माझा अर्जुन झाला. बाबांनी इथपर्यंतची कथा तुम्हा सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित कथा इथं संपत नाही. कथा इथून पुढे खरी चालू होते आणि ज्यावेळेला असा अंगठा घेऊन गुरु द्रोणाचार्य हसत 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 जंगलात निघालेले असतात आणि त्यावेळेला एक जंगली नाग येतो सर 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 करत येतो गुरु द्रोणाचार्यांच्या पायावरती असा हाना मारला पाठीमागून एवढ्या ताकदीने एक बाण येतो. त्या बाणाची ताकद एवढी असते की त्या एका बाणामध्ये गुरु द्रोणाचार्यांना चावणारा नाग 7 एजने मातीत गाडला जातो. त्यावेळी गुरु द्रोणाचार्य पाठीमागून बघतात अरे आता तर मी एकलव्याचा उजव्या हाताचा अंगठा घेतला आणि हा बाण कोणी मारला. तर गुरु द्रोणाचार्य पाठीमाग बघतात तर एकलव्यच उभा असतो. तेव्हा गुरु द्रोणाचार्य एकलव्याला म्हणतात लक्ष्मीबाई बाळांनो हे वाक्य गुरु द्रोणाचार्य एकलव्याला म्हणतात की बाळा आयुष्यात आताच मी तुझा उजव्या हाताचा अंगठा घेतला आणि हा बाण मात्र आणि बाणाची ताकद एवढी असते या ठिकाणी तो नाग 7 एजने मातीत गाडला जातो. पृथ्वी हलायला लागते त्रिकंड हलायला लागतं ब्रह्मांड विघळून मिळू लागतं. तेव्हा एवढ्या ताकदीचा बाण आता उजव्या हातात याला अंगठा मारला कोणी एकलव्याला गुरु द्रोणाचार्य म्हणतात अरे एकलव्या हा बाण मारला कोणी. तेव्हा एकलव्य म्हणतो हा बाण गुरुजी मी नाही मारला गुरुजी हा बाण तुमच्या नशिबाला मारला. गुरुजी ज्या दिवशी तुम्ही मला धनुर्विद्या नाकारली त्या दिवसापासून हा आदिवासीचा पुत्र एकलव्य उजव्या हाताने नाही तर डाव्या हाताने धनुर्विद्येचं प्रॅक्टिस करत होता. मला माहित होतं म्हणजे तुम्ही एक दिवस माझ्या उजव्या हाताचा अंगठा मारणार हे मला माहित होतं. बाबांनो विद्यार्थी सुद्धा गुरुच्या पुढे 2 पावलं जाणारा असला पाहिजे तरच त्या आयुष्यात मोठा होऊ शकतो. अन्यथा बाबांनो मोठा होऊ शकत नाही. गुरु तुम्हाला फक्त पुढे घेऊन जाण्याचं काम खुश करण्याचं काम करतात. बाबांनो तिथून पुढली भाराने तुम्हालाच घ्यायची असते. बाबांनो तुम्ही मला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवले असा मी लई भेटरा माणूस आहे. ते साहेब मॅडम तर माझ्या अंगात पायच गळाले म्हटलं आज सर्जीराव फडणवीसचा कार्यक्रम म्हणजे पोलीस स्टेशनच्या पाहण्यात आहे का काय काय कळत झालं. आणि कार्यक्रमाची बाबांनो किती तर किस्से आहेत. मी लई जास्त कार्यक्रमाला कुठे जात नाही. मगाशी येताना मगाशी पोर पलीकडे पायवरती करायचं कोणाचं कार्यक्रमाच्या किती तर किस्से आहेत. मला एवढे सर्व तुम्ही वाचून पोरात पायाला हात घातला काय म्हणतो पाहिजे बाबा पर्सनॅलिटी नाही काही नाही उगा आपलं गेलं की मग तर आलेलं एक मला म्हणला वडापाव इतिहास सांगितलेला नाही कार्यक्रम सुद्धा आणि म्हणलं बाबा मी वडापाववाला नाही मी आता म्हणतो कार्यक्रमाला तेवढ्यात पांढरपाटी गुरुजी आले. पांढरपाटी गुरुजी खाली आले काय म्हणजे याचं टायमिंग काय म्हणजे सांगितले 9ला आलाय 10:30 म्हणलं अवसर कार्यक्रमाच्या अगोदर एवढं दामात घ्यायला लागलाय. कार्यक्रमाच्या वेळेमध्ये कोणाला कळायला आणायला सांगितलं आणि किती तर बाबा किस्से. आणखी एकदा कवठेमंगळ तालुक्याचं दुर्गाव नावाचं गाव आहे तिथे एवढा कार्यक्रमाला गेलो आणि दुर्गावला जाऊन कार्यक्रमाला गेलो. तिथे ज्यांनी मला कार्यक्रमाला मॅडम सांगितलं गेलो कार्यक्रमाला संध्याकाळी 7 वाजलेल्या गोळ्यात गोळा घातलं तर कुठलं काय दिसत ना अंधार उडून घरातलं गाव मध्ये असं गोल जागा सोडलेली बाजूला माणसं सगळी बसलेली आणि गेल्या गेल्या तेवढ्याच एकदम दणदणीत पवार साऱ्यासारखा
लावून धावलो असा त्यांनी आज संध्याकाळी दोघं मुक्कामी सर्जेराव खरात यांचा कार्यक्रम या तर हजार नया तर फसा. आपला वेळ बराच केला मगापासून मी सांगितलं की करताय बराच वेळ आपला गेला कारण मला आलेलंच लगेच कार्यक्रम पाहिजे होता. पण असलं मग बाळांनो पोरांनी मग धोला उठला. आज संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता सर्जेराव खरात यांचा कार्यक्रम. सर्जेराव खरात यांचा कार्यक्रम चावडी चौका या तर हजार नया तर फसा. पण बेनेनी सर्जेराव खरातांचा कथाकथनाचा कार्यक्रम आहे का डोंगराचा कार्यक्रम आहे? माणसाची वाटते डोंगर काय म्हणून माणसांमध्ये माझ्या खेळाला जरा सूट पावला म्हणून मगाशी माधव पाटील सरांनी फुडून म्हणलं बघा पोर कशी बसले का पोरांमध्ये जागा सोडून बंद झालं. असे कार्यक्रमाचे पाहून कितीतरी किस्से दिसतात. कार्यक्रमाला आपल्याकडे पाचल्या लेखनांनी जात जास्त कुठं जात नाही. बघायची फुलं घ्यायला उठलेली पोरं म्हणजे डायरेक्ट मोरे किती काय असे कितीतरी किस्से. आणखी एकदा पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात फणसवाडी नावाचं गाव. त्या फणसवाडीला मी कार्यक्रमाला गेलो आणि कोकणाचं गाव डोळ्यात वाट वाटलं तर कुठं काय दिसून झालं पांदीचं रस्ता असतो झाडं अशी पार अशी झाडं एवढं सगळं एवढं रस्ता आणि आम्ही एसडी गाडी घेऊन गेलो. ठरलेलं 3,000 रुपये ठरलं होतं. सावंत तुम्हाला घालून अटक केलं होतं विशाल तुम्हाला हजार मागत नाही. 3,000 रुपये त्या काळी ठरलेलं गेलो. कार्यक्रमाला चांगला झाला. पुढं म्हाताऱ्या बायकां गावात पोरण माणसं पाण्यातच गेलं पाण्यात थांबलं असतं सगळी बायकांनी निसराय गाडा काढलेल्या आणि म्हातारे माणसं जगू तंबाखू दे बांधू गेलो गेलो मग लगेच कार्यक्रम चालू झाला. लिहायचं ना थोडं थोडं हसा लिहायचं गेलं. कार्यक्रम चालू झाला आणि तेवढ्या सर आपल्या टेबलाकडे असा टेबल आहे टेबलाला 3च पाहिजे एका बाजूला आपल्याला सरकारी दवाखान्यात असती तसलीची आदरवर हाताने एक बिस्किट येऊ कालवणाची हे जुनाची बिस्किट काळी मीठ झाली कोल्हीची आपली त्याच्यावर जर्मनचा तांब्या पालता घातलेला. तेवढ्या द्यायचा मला बाजूला घेतलं बिस्किट बट केलं. मला म्हणणार घेणार म्हणलं बाबा पाया पडतो मी असतं काय घेत नाही. कार्यक्रम चांगला झाला. कार्यक्रम चांगला झाला पण कोकणी माणूस लई घेणार आपली माणसं उघड्या मानायची. ठरवलं 3,000 रुपये पाकिटात गाठला 1,000 रुपये. मी पण सांगली जिल्ह्यात आले की चापसून धागा काढला किस्साई काय राव म्हणले काय पद्धत आहे का म्हणलं. ठरवलं 3,000 पाकिटात घातलं 1,000 रुपये. मला म्हणते गुरुजी लय लावून पाळणार आज घरातच झाला. मग आज घरात गेलो. घर काय आपल्या घरासारखं असे दृष्टी आले कोकणात नारायचा हव्या डोळ्या छपरावर टाकलेला जगा झालेला म्हातारी आणि गेलो की घरात गेलो. घरात आत नाही सगळा गेलो पायात टाकला आणि बाहेर बघितलं तर एक म्हातारी म्हणतो तर रात आवाज आला काका दिलं पडणार. खाली पडला हो का आज तरीच म्हटलं रोजी लई घेताय म्हटले आज तर म्हटले पाहिजे परत मग टाकला परत बघितलं परत कापाक म्हटलं माझं हाताचा पान सुपारी नारळ सगळं खाली पडलं काय म्हटलं हो का मनाच्या मनात म्हटलं सर्जेराव त्या सांगलीची सोडून का भेटतोय बदली तर 3,000 रुपये मिळाले जीव घ्यायची म्हटलं म्हटलं 8 देऊ नका पण काय पदर मला म्हणजे सर हात पण चला आपण परत हात परत डोकं
काढून बघितलं, एक म्हातारा फणस कापत होती, म्हाताऱ्याने तेव्हापासून जरा ढिला पडतो जरा. असे परत मला एकदा त्यांनी लोकसत्ताच्या एका पत्रकाराने पुण्यात विचारलं, अग्नेश पाटील नावाच्या, की सर म्हणले तुम्हाला त्याने काय दिलं? मी म्हटलं माझ्या आंधळी गावापासून 150 किलोमीटर लांब असणाऱ्या फणसवाडीतल्या म्हातारीनं फणसाची गोड दिले माझ्या प्रतिमुळे माझ्या मुखात दिले. हा सगळा सन्मान या लकी विद्यालयाचा आहे. या प्रांगणात बाळांनो, मला तुम्हाला मी सांगितलं की सरांना पवार सरांना म्हणले, पवार सर माझ्यावरती 4 खुर्च्या टाकायला होत्या. पण बाळांनो, आता नानांची माझी ती चर्चा चालली होती, बाळून खाली लायब्ररी होती, तिथे कुलकर्णी नावाची सर होती, कुलकर्णी नावाची सर होती. बाळांनो, दुपारी 12 वाजेपर्यंत अफाट दंगा करणारा मी, कॉलेज डोक्यावर येणारा मी. पण 12 नंतर बाळांनो, पहिलं मित्र पु ल देशपांड्यांचं पुस्तक मला आयुष्यात तिथं भेटलं, रशीद होती तिथं भेटलं, ऑर्निट टेलिंग ओल्ड गाण्याची मला तिथं भेटलं. दस्तयेवस्कीची पुस्तकं मॅडम इतकी समृद्ध आहे मॅडम, तू वाचले ना तुम्हाला माहित नाही. पण मॅडम परत माझं प्रॅक्टिकल झालं की कुलकर्णी सरांना 6 वाजेपर्यंत थांबवणारा एकमेव उद्योग सर्जेराव खरात, एकमेव उद्योग सर्जेराव. पण सर्वोत्तम वाचायला मिळालं कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात. आणि सर माझी हाऊस ती पण वाचायची पण हाऊस माझ्या सिनियर कॉलेजच्या माझ्या प्राध्यापक आहेत पण पुरवली, पार्लेकर सर, घाट सर, PM पाटील सर, सगळ्यात माणसं. पण कार्यक्रमात किती तर किस्से आहेत, मला सांगायचं काय सगळं इथनं मिळालं सगळं. आणखी एकदा बाबा पुण्याला कार्यक्रमाला बोललो, नेस वाड्या कॉलेजला. मी पोलिसला विद्यार्थी, नेस वाड्या कॉलेजला मला तिकडं कार्यक्रमाला माझा सोनीवर सर एका जोशी सरांचा फोन आला. हॅलो सर्जेराव, कार्यक्रमात म्हणले आणि तू इच्छिल का? मी म्हणलो का आईला मी घरात विचारला, आई पुण्याला बोलते जाऊ का? आई म्हणजे बाबा बारका होताच पोटात दुखत तेव्हा सांगली बघितली दवाखान्यात गेला तेव्हा पुन्हा पाव बघितलं म्हणजे चुकशील बिकशील. आता मास्तर चालेल पाव चुकलं पण आई आठवडच माझ्या होतं. मला मग म्हातारीनं एक पॅन्ट माझा धुतला, पिशवीत घातला बाहेरच्या. परत म्हातारीनं पैसा आणलं पुन्हा मला मी बिन पगार दुसरं द्यावा. आणि म्हातारीने चपात्या बांधल्या, भजी बांधली होती, मला षष्टीला निघाल्याला ती माहिती होती. आणि म्हातारीने पिशवी माझ्या हातात दिली. म्हातारीने सांगितलं, आई जरा शांतवानी, आई शांतवानी, हो जागसूत जायचं, रेल्वे निघालाय, झोपची बिपची. मला म्हणजे माणसं नसते शानी, झोपची, डोळा वेळा लागल, गोरमाळची, खिडकीकडला बसू नकोस. आतल्या रेल्वेतून पडल्याला माणूस बाहेर पडलेला माणूस मॅम माझा जोरदार मला वाटलं आमच्या आई किती प्रेम आहे माझ्या पुन्हा आठवत. आणि म्हातारीने मला पिशवी दिली, गुळकं पाठवली वायरीची. आणि म्हातारी मला वाटलं म्हातारी माझी किती काळजी पुन्हा आठवत. ती तुझ्यासाठी नाही म्हणत पिशवी गुमावची म्हणजे असं तरी गेलो पुण्यात कार्यक्रमाला गेलो, वाड्या कॉलेजच्या बाहेर गेलो. रिक्षावाल्याला म्हणजे किती रुपये तर म्हटलं 80 रुपये खिशात 3 वेळा हाताला दिलं. म्हटलं गेलो वाड्या कॉलेजच्या. सर कॉलेज का होतं बघा पोरांनो, एवढा मोठा कॅम्पस आहे वाड्या कॉलेजचा. आणि गाड्या त्यावेळेच्या टॉपच्या गाड्या सगळ्या त्यावेळेच्या सगळ्या, आज जसं पेजरो, BMW, मर्सिडीज असल्या गाड्या ना, सगळ्या टॉपच्या गाड्या लावलेल्या तिथं. आणि असली ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड जॅकेट घालून कोणच्या असलं, पायच्या असलं, लेक्चरर, रीडर्स, मोठमोठे प्राध्यापक त्या ग्राउंडवर हिंडत होते. मांडव बाळांना असला घातलेला माझ्या आयुष्यात कसला मंडप बघितला. आणि तो असला मंडप घातलेला ते गुरुगुरु आलेले. मी आपला प्रमुख पाहुणा त्या कार्यक्रमाचा, म्हातारीने दिलेली पिशवी अशी धरल्या आणि गेटवर उभा राहिल्या. तेवढ्या एक शिपाई मला म्हणा का आलाय? म्हणजे कार्यक्रमाला म्हणजे बस आहे आपला मी हुडकवतो तू सुनी वर्षाच्या जोशी सारखा ही गेलं समजा नाही गावलं एसटीनं चाल कशाला म्हणलं हात वर करून टाकताना जाईल पाहिजे जायला पैसे आपल्या रिक्षावाला भेटले तेवढ्या ती शिपाई आली त्याची सतराची अकराचं काम चालू पुण्यात वाड्या कॉलेजच्या ग्राउंडवर. आणि पोलीसला शांत दिली पाहून तेव्हा ती मला दुसऱ्यांदाच शिपाईने बघितलं. मला म्हणजे इकडे काय करतोस म्हणजे धरपा मला कोपरा धरायला लावला पुण्या 17 एवढं बघितलं जोशी सर आहे. जोशी सर
पिशवी सगळं हात असा मारला. पिशवी सगळं असा हात मागे टाकला. तेवढ्यात आत गेलो. बाबांनो, मला जोशी साहेब तेवढं माहित नाही औषध काय आहे. दुसरं कोणाला माहित तरी मला ऐकलेलं कोल्हापूरमध्ये एकदा. मला उजू शरण फुलावून चालत नाही. त्यांच्या प्राचार्याने दुसरं मगाशी तुम्हाला सत्तरजी पुण्यात धरायला लागलो, पण मगाशी माझ्या अंगावर काटा आलता खाली ऑफिसमध्ये. समजा अजून कार्यक्रमाला टाइम आहे आणि हातात सावधा देऊन खराब फुल्या म्हणून मी दबावलो होतो सारखा. सर मला असं फुलावूनच चालत नेलं. आज प्राचार्य केलीला नेले एवढे सर. प्राचार्य जुन्यातले सफाईकडे घातलेली चष्मा नंबराचा घातलेला आणि त्यांनी माझ्यावर 2-3 वेळा असं बघितलं. आणि जोशी सर ओरडले, जोशी रिटायर व्हायला आला तर म्हणले तुम्हाला माणसं ठरवायला कळणार झाले, हे कुठं ठरवलं. आणि सर जोशी सराव खवाय, पण जोशी सर हसले, कारण जोशी सरांनी माहित होतं मी कोण आहे काय काय सरांनी माहित होतं. आणि मग जोशी सरांनी काय केलं, कार्यक्रम कसा चालू झाला. मी आत गेलो, रोटी चेंज केली गावानं, परत कार्यक्रमाला उभा राहिलो. जोरदार तुफान कथाकथन झालं बाबांनो. आणि त्यावेळेला मात्र प्राचार्य जोशी सरांच्याकडे बघितलं, जोशी सरांनी प्राचार्यांच्याकडे बघितलं. प्राचार्य स्नेहातुर नजरेने जोशी सरांच्याकडे बघून हसले. आणि बाबांनो, ज्या प्राचार्याने बाबांनो मला शेवटच्या पुढची बसवली तिथं, ते प्राचार्य बाबांनो पुणे रेल्वे स्टेशनला मला त्यांच्या 4 व्हीलर गाडीतून सर शोधायला आले. तिसऱ्या दिवशी बाबांनो लोकसत्तेत बाबांनो आतल्या पानावर बातमी होती माझ्या कथाकथनाची. मी माझ्या आईला इथं भांडायला जायला लावली. लोकसत्तेत पुणे एडिशनला माझी बातमी आहे. पण हा सगळा सन्मान कुणाचा असतो? हा सन्मान ज्या प्राण्यात आपण मोठे होतो, ज्या माणसांच्या हाताखाली मोठे होतो त्यांचा असतो. म्हणून कथाकथनाला लय कुठं बाबा एवढ्यासाठी जाल करतात. तुम्ही म्हणाल कथा तर कशी तयार होते? ग्रामीण भागाला लय इस्लाम माणसं, लय इस्लाम. आता ही भितळ आहे, त्या भितळातून बारकाचा वाळा निघालेला असतो, बारका खाली कोपऱ्यात. शहरात माणसं बघत सुद्धा नाही त्याच्याकडे, पण ग्रामीण भागात औषध लय वाईट. वाळा निघाला असता तर ती माझोबाईने सारखी बघितलं, माझोबाई सर ओरडत तिथे जाणार, एवढे सर काय सांगतो दारू काम आहे. एवढे सर इकडे आलेच नाही, एवढे सर खाली पळायला जाणार आणि खाली लगेच निकम सरांनी बोलणार, निकम सर काय सांगू म्हणणार असं उभा सगळे माणसं एवढी सरासरी पॉवर सरासरी खाली पडत आणि खाली पण म्हणतात काय करावं काय कुठल्या कॉलेजवर पोराने काळा काट्या राखायचं त्याने इकडे पाटील मॅडम विचारतात काय मॅडम तुम्ही इकडे मॅडम इकडे आलेले नसते. मॅडम खाली तिथं मुंबई टपरीच्या कोपऱ्यावर होत्या, तिथे थांबलेले असतात. मॅडम म्हणतात काय सांगू तुम्हाला नाग एवढं ग्रामीण भाग जगाचा एकमेव भाग असा आहे माणूस एवढा लांब जाईल तो विसापाची लांबी वाढवली. आमच्या आयुष्यातली खरी कथा भावना आम्हाला तिथे भावना तुम्हाला डोळे तेच आहेत, आम्हाला डोळे तेच आहेत. पण कलावंत हा भावना नजरे पलीकडे दृष्टीने बघतो. कशाने बघतो? दृष्टीने बघतो. तर अशी कितीतरी किस्से ग्रामीण भागातील लई दिसतात. आणखी आम्ही बीएड लावतो सांगलीला आणि मी सांगली तर अण्णा होते बीएडला माझ्यासोबत, माझे क्लासमेट आहेत पण टाळा सांगली. आणि मी पहिल्यापासून तरी वाईटच माणूस. अण्णा 5 मिनिट वर्गात बसायचे, मी याच्या मनात आले की 3ला जायचं. माझ्या मनात मॅडम आमच्या मागे होत्या. मी मग 12ला सुटायचं, माझं 12ला सुटायचं, कॉलेज 5ला सुटायचं. मग मी कायम सांगली कुंडल गाडीनं मी यायचं. माझ्याबरोबर माझा आधार मित्र होता. आम्ही दोघं मागल्या बापा बसलो सांगली कुंडल गाडी. 12 वाजले कारण आमच्या बरोबर पुढं कौतिकरांना कुठलं मातीसनं म्हाताऱ्या बायका 10-12 आल्या माकड्याच्या आड्याला बसले. त्या म्हाताऱ्या बायकांचा सोनाशिवाय विषय नाही काय. आमची अशीच नांदा एका वगैरे दिसली. चालू झाल्या आणि एक बाई हिंदुत्व डॉक्टरची मंडळी असते, तिच्याबरोबर लहान वाज पोरं होतो, आमच्याबरोबर पुढल्या बापाला बसतो.
स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिचं वाटत होतं टोटली तिचं स्टँडर्ड ऑफ मुलगा असा झालेला ते बाळ झालं रडायला आमच्या पुढाने पोरं सारखं रडायला किरी केरकांना आणि सारखी पिक्चर खेळवायची कशी असं शांत बसलं किती
पप्यात तोंड बंद कर नाही देवा बाईनी असं नको सोनी पुरी असं करत आता बघा हे शहरातला एखादा मुलगा शहरातला एखादा मुलगा बाळांनो घरात येतो ना आईला म्हणतो मम्मा मग मला खूप कंटाळा आलाय मला खूप विकनेस आलाय मी आता जेवणार ए ऐकू येतंय शांत ऐका त्याला भूक लागलेली असते ते पोरगं लगेच म्हणतो पप्पा आईला आईचं वेळ तर शहरातलं पोरगं म्हणतो मम्मी मला खूप विकनेस आलाय मी नाही जेवणार मम्मी म्हणते पोरगं जातच होतो पण गावाकडनं 2 चपात्या खाणारं पोरगं असलं आणि त्या दिवशी एकच चपाती खाली आजोबाला म्हटली ताक्या नको मला येऊ प्रेम आहे ते प्रेम तुम्ही पावणाला कुठं उरलेलं अशा घरातलं ते म्हातारं आणि त्या म्हाताऱ्याची पोटातली माया पोटात आली म्हाताऱ्यानं पोराकडे बघितलं पोरानं म्हाताऱ्याकडे बघितलं आणि म्हाताऱ्यानं डोळं केलं बस केवढं मोठं आणि म्हातारा त्या पोराकडे बघून म्हणून म्हाताऱ्यानं डोळं केलं बस केवढं म्हाताऱ्याचं डोळं बघितलं पोरगं टिबाला लागलं तेवढ्यात त्या बिचारीनं बाळानो हात जोडले त्या मामाला मामा माझं बाळ रडलं तर पण डोळं जोडून बाळ रडलं परवाडत म्हणजे 5-6 शांत होईल बाळ तुमच्या डोळ्याकडे बघून जर गप झालं तर काय करायचं अशी ग्रामीण भागातली सार म्हातारी माणसं आमच्या कथांचा विषय होता शहरात तुम्ही सर चांगली जावा आणि विचारा कोणाला पण हॅलो स्किप डॉक्टर भूषण कुलकर्णीचं हॉस्पिटल कुठं आलं तर ते लगेच म्हणतात एस पण स्टेट जावा आणि राममंदिर चौकापासून जर थोडंसं पुढे गेलं की फ्लॉवर स्ट्रीट लागेल तुम्हाला दिसते राईट हँडला डॉक्टर भूषण कुलकर्णी नाटकान नसावायच ना तिथंच पण ग्रामीण भागात येणारा पाहुणा कारण येताना तुम्ही एमईटी आणि मागे एमईटीला कॅरी नसते का वायमेची पिशवी असते पुढे एमईटीला अडकलेली शेवगे शेडा त्यातून वर वापरून बघणार आणि येताना चौकात अशा माणसांनी रस्ता विचारतो जमुनाला घर कुठे म्हणताना सांगणारी पण ग्रामीण भागात एवढी घरी असते पाहुणं ऐका शांत लिंबाव जावा लिंबाव लिंबावनं उकरड्यावी उकरड्याला मागे चौकट अजूनच आहे तिथे विहिरी बांधल्या जमुनालाच घर आहे असला पत्ता पृथ्वीच्या पाठीवर सांगणारी माणसं फक्त गावाकडे आहे असा पत्ता सांगणार बाळ 2 किस्से सांगतो असा असा पत्ता सांग तुम्ही शांततेत सरकारी दिलं तर अजून कार्यक्रम आणि असा पत्ता सांगणारी माणसं फक्त गावाकडे भेटतात आता बघा गावाकडे चौकात माणसं बुलेटवर येतात बुलेटवर माणसांनी चौकात येतात दाढी असते खट कपडे कांजी टाकले असतात कसपाट ठरणार नाही गावात चौकात येतात दम टाकतात कुणाला बुलेटवर आणि गाडी चालू ठेवतात मला मी 10 मिनिट बोलू असतो सगळ्याचा रस बंद होतो आणि चौकात येतात बुलेटवर अशी डाग आणि कसपाट ठरणार नाही गावात अशी माणसं सर मी संध्याकाळी गावा घरात जाऊन बघितली मॅडम पावते शेडा सोडायची काम गावाला नाकी मारायची काम बने वाळा घालायची काम सगळे असतात सगळे आणि चौकात बाजू कसपाट घरात बने वाळा घालायची काम सगळी आगळे असं पावसाचा वास असणारे माणसं ग्रामीण भागात भेटतात कुठे भेटतात
बावनो ग्रामीण भागातले बरेच किस्से. आमची आजी मला राजापूरला नेली. राजापूर पाहुणे तिचं माया मी बारका असताना आणि माझ्याकडे शोधणार दुर्दी. काय देणार दुर्दी केळं असणार, काय तर टेबलाचं पीस असणार, हळदी कुप्पा असणार. म्हातारी मला भाज्यालाच वापरायची काय. आणि आता एक सराची दुर्डी मी काहीतरी नवी दहावीला जाऊन म्हातारी दुर्डी द्यायची असते आणि ती दुर्डी अशी मी धरणार मागं कॅट अशी धरणार आणि मी स्पीच चढणार. पण म्हातारी आमची एवढी ईर्षा. म्हातारी मी दहावीला जाऊन कंडक्टरला सांगायची. म्हातारी आमची मी दहावीला जाऊन कंडक्टरला सांगायची राजापूर एक फूट एक आरती द्या. मग कंडक्टर एकदम लय काय वाटतो. कंडक्टर म्हणलं आरती पुन्हा माझ्या कंडक्टर म्हणलं आजी लगेच पण पिढ्या ग्रामीण भागातली माणसं ईर्षा. ग्रामीण भागातली माणसं ईर्षा. सर माझं पाडे सर कुठल्या पण पाहुण्याला आपल्या ग्रामीण भागातल्या 50च्या काही पदार्थांना फोन करायची हवाय जाती येणार नाही गडबडा मानी पावशेरा पावशेरा रुपवा पावनात कोणात पेंटिंग करून येणार तोंडात बॅटरी धरून येणार. सगळं बघा मला सांग ग्रामीण बघा ए वास्तुशांतीला बोलवा. ए बाळा वास्तुशांतीला बोलवा. पाहुणा काय गडबड सांगाय तुम्हाला म्हणणार लय धमतो मला कुठली ऍक्शन तरी काय मला पण जत्रेला बोलवा. केला लाईट नसली तर तोंडात बॅटरी अशी पाहुणे ईर्षाळ माणसं आयुष्यात फक्त ग्रामीण भागात दिसतात. कुठे दिसतात पाहुणे? पण पाहुणे एक लक्षात ठेवा ही ग्रामीण भागातली माणसं उमेद देतात. पण आज कोरोनानं जे सगळं संपर्क दिलं जीवाभावाची माणसं गेली माणसं आढळली. बाळू तुम्ही किती मोठं आयुष्य. परवाच बाळू कोणस्पर्धा कार्यक्रमात बाळून 4 मुलांचा सत्कार झाला. तेवढे सर IPS झालेल्या त्या मुलीची आई आणि वडील माझ्याजवळ बसलेले होते. मी त्यांना विचारलं बाळू हे उदाहरण हे IPS झालेल्या मुलाच्या आई वडील माझ्याजवळ बसलेले होते. तेव्हा IPS झालेल्या त्या मुलाच्या मैत्रीण नावाच्या आई वडिलांना मी विचारलं तुमची कन्या IPS झाली तुम्हाला काय वाटतं? तेव्हा IPS झालेल्या त्या मैत्रीण नावाच्या मुलीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या सत्कार सोहळ्याला मी होतो. माझ्या जवळच त्या बसलेल्या होत्या. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तेव्हा त्या आईचे डोळे गळगळ पाण्यानं भरून आले. कारण आईच्या डोळ्यातून ओळणाऱ्या अश्रूमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर होतं माझ्या मुलीने सर खूप कष्ट केले. माझ्या मुलीने 16 तास अभ्यास केला. माझी मुलगी एक वेळा जेवण नाही जेवली माझी मुलगी म्हणते. पण माझी मुलगी म्हणते त्या ठिकाणी IPS झाली म्हणते. पण अशी कितीतरी मुलं कष्ट करतात आयुष्यात. कर्मवीर भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊ कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले शाहूजी महाराजांच्या विचाराने जगणारा महाराष्ट्र आहे. भाऊ कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या माणसानं भाऊ पायात 50 वर्षाची चप्पल घातलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या माणसानं भाऊ आयुष्यभर गोरीगरिबांची पोरं घेतली. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील इकडे निघालेले होते. त्यांनी भाऊने लहान पोरगं बघितलं. त्याची आई भाऊ खळ्यावरती खर्च करून टाकत होती. त्या आईला कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले आई पोरगं मला दे ना. त्या बाईला वाटतं याला मुलगा नाही म्हणून मागतोय की काय. तर ती म्हणते थांब आमच्या घरातली माणसं होते. म्हातारी माणसं आली बैल बांधली माणसं पुढे आली आणि त्या परत त्या म्हाताऱ्या माणसानं त्या माणसानं परत त्या आईला विचारलं आई तुझ्या घरातली माणसं आली हे 9 वर्षाचं पोरगं मला दे ना. तर ती माणसं म्हणजे याला कुठे गेला आणि म्हणले एक करतो म्हणजे या पोरला 12 वर्षांना आणून सोडतो. 12 ते 20 वर्षानंतर मला एवढं पोरगं विश्वासानं त्या माणसाने विश्वासानं पोरगं दिलं. त्या म्हाताऱ्याने ते पोरगं खांद्यावरती लावलं. बाळू पोरगं खांद्यावरती लावलं आणि बाळू ते पोरगं घेऊन म्हातारं पसार झालं. बाळू म्हातारं थेट सातारच्या डोंगरात गेलं. म्हातारं 20 वर्ष आलं नाही पण 20 वर्षानंतर बाळू त्या माळावर त्यांच्या खायावरनं उचललेलं पोरगं कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या माणसानं महाराष्ट्रात डायरेक्टर PG पाटील म्हणून उभा केलं. त्याचं नाव मगाशी मॅडम तुम्हाला सांगत होत्या निर्भया पथकाचं काय काय सांगत होतं. बाळू इथं निर्भय होणं काय असतं जिजाऊ माने या महाराष्ट्राला शिकवलंय. सोडा निर्भय होणं काय असतं सावित्रीबाईंनी शिकवलंय. सावित्रीला दगड वाटले विटा मारल्या सेल मारलं रक्त बाळून रक्ताच्या चिलका देऊन द्या तरी सावित्री जमली नाही. एक मुलगी दुसरी मुलगी तिसरी मुलगी शिकवत गेली. सावित्री तिला माहित होतं
जर सावित्रीनं अबकडे नाही गेले ना तर गोरगरिबांच्या या पोरी ज्ञानाची भीक मागत ज्ञानवंतांच्या दारात फिरतील. महात्मा फुलेंना माहिती. भाऊ एक सावित्री शिकली मग आमच्या पुढे एरोनॉटिक्स विभागात आमच्या पुढे आयपीएस डेप्युटी कलेक्टर डीसी भाऊ गुणाची पुण्य भाऊ महाराष्ट्रामध्ये गरज नाही निर्भयतेची. महाराष्ट्रात भाऊ एक सावित्री आहे, एक जिजाबाई भाऊ, कर्मवीर भाऊराव पाटील आहे. कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा माणूस एकदा माऊलीच्या मळावर येतो ते कर्मवीरांना ऊन मे महिन्यातलं ऊन आहे भाऊ. मे महिन्यातलं ऊन आहे. 5-6 मुलं कर्मवीरांच्या वर चालताय, डोक्याची चमन केले भाऊ. घामाच्या धारा डोक्यात पोरांच्या होतात, एवढी गजुळी पोरांच्या डोक्यावर आहे. कर्मवीरांना माऊलीच्या मळात चालू देत आहे. एवढी बातमी माऊल करताना कळली. माऊल करताना आले गेले. कर्मवीरांच्या पाया पडल्या. हा मे महिन्यातलं ऊन आहे. अंगा बिल पाय चप्पल नाही राहणार, तुम्ही कसले चालताय? आम्हाला सांगायचं तर होतं का? कर्मवीरांना म्हटले काय सांगायचंय म्हटले. कर्मवीरांना माऊलीच्या वाड्यात आणलं माऊलकर दादानी. कर्मवीरांच्या पायावरती पाणी घातलं आणि कर्मवीरांचा पाय वरती घेतला. हातात माऊलकर दादानी तेल घेतलं आणि कर्मवीरांच्या पायाला लागले. कर्मवीरांच्या पायाला माझे तरतरून फोड आलेले होते भाऊ. तेव्हा माझ्या कर्मवीरांनी माऊलकर दादाचा हात पाठीशी सांगितलं माऊलकर तेल घालायचं झालं तर मग कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पायाला घालून नका ते. रयत नावाची गोरगरिबांची पोरं शिकाय पण मी महाराष्ट्रात सातारच्या डोंगराची पंक्ती लावला ना. त्या पंक्तीला मात्र आयुष्यात कधी तेल कमी पडून देऊ नका एवढंच काम करा आयुष्यात. भाऊ त्या कर्मवीरांचा महाराष्ट्र आहे. भाऊ आमच्या लेकीने शिकायला पाहिजे. पुढे अरे पोरांना झोपडे ते पोरं साहेब डेप्युटी कलेक्टर डीसी व्हायला लागले. अरे भाऊ चिकन शेट्टीबाईच्या गाड्यावरती बशा धुणार परवाचं पोरग चार्जकडे अकाउंट झालं पोलीस मधलं. भाऊ मेत्री नावाच्या त्या पुरीच्या बापाला किर्लोस्कर कारखान्यातून काढून टाकलं. तो बाप पुण्याच्या पायऱ्या चढला. पुण्यातल्या इमारतीच्या पायऱ्या चढला. पण बापानं माहित होतं बाप एकटा पायऱ्या चढला नाही, आपल्या पोरीला एक पायऱ्या चढवल्या. मुलगी शिखरावरती उभा आहे, बाप पायरीवरती उभा आहे. त्याचं नाव महाराष्ट्र आहे. जीवनात करायचं झालं तर एवढंच करा बाळांनो. जीवनात करायचं झालं तर एवढंच करा. तुमच्या आई बापांना सुद्धा तुम्हाला एकदा टीव्ही वरती बघू द्या. बाळांनो सांगलीचं सरगर नावाचं मुलगा सर असे स्पर्धेत ब्रांज मिळवला. बाळांनो महाराष्ट्रातल्या मंत्री ते गाड्यात घेऊन बसतात. बाळांनो वडापावचा गाडा आहे आईचा. बाळांनो बाप चहा विकतोय सांगलीत. बाळांनो मुलांना रोटी गेले. मुलगा बाळांनो डिवाइस घेऊन काही दिवसात डायरेक्ट पोस्टिंग आहे. डायरेक्ट पोस्टिंग बाळांनो कॉलेज म्हणजे मजेचे दिवस नाहीत. बाळांनो माझ्या करायलाच पाहिजे सोडा. मित्रमंडळी बाळांनो येतीलच. पण बाळांनो मजेच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया आहे. बाळांनो आता ह्या वयातच ठरवा आयुष्यात काय व्हायचं आहे. बाळांनो काय वेळा सर आपण बी झालेल्या माझ्या विद्यार्थ्यांना मी कधी विचारतो मला तुला काय व्हायचं आहे. तो मुलगा म्हणतो सर भोगली तेव्हाच्या तेव्हा ठरवून बाळांनो आयुष्यात काय करता येणार नाही. आज ठरवा काय व्हायचं त्या दिशेनं वाटेला चालत जावा. बाळांनो जर मुक्कामाचं ठिकाण गावेल अन्यथा बाळांनो मुक्कामाचं ठिकाण गावणार नाही. बाळांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी एका माणसं भेटायला आली. सोडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आतल्या खोलीत गेली. आतल्या खोलीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे सारवलेलं सुद्धा नव्हतं. त्यामुळे साहेब एकच काय बाहेरच्या खोलीत सगळी पॉलिश फरशा होत्या. सगळं जिथल्या तिथं होतं. बाबा आंबेडकरांना विचारलं बाबासाहेब हे काय. तर बाबासाहेब म्हणले मी आल्यासाठी आतली खोलीत काय फरशी घातलेली नाही किंवा काय केलेलं नाही. तुम्ही मला आत गेल्यानंतर कळावं मी किती दारिद्र्यातून आलोय आणि बाहेर आल्यानंतर मला कळावं की ज्ञानाच्या बळावरती किती चकचकीत आयुष्य जगता येतं. बाबा असं तुम्हाला जर आयुष्यात मोठं होत आलं तर बाबा हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. तर तुला बाबा आमच्या आयुष्यात काय समाधान असतं रे शिक्षकांच्या. एवढे सरांच्या पवार सरांच्या आयुष्यात बाबा आजची माणसं तुम्हाला खवळतात ना बाबा. कधी तर झालं त्यांच्या पुढे दिमागाला बाबा डेप्युटी कलेक्टर डीसी आयएएस आयपीएस प्राध्यापक काही नाही जमलंच तर बाबा यशस्वी माणूस होऊन जावं. सर वाईट वाटतं कधी कधी. तर 17-18 वर्षाची पोरं जेव्हा बाबा ड्रिंक्स करतात ना. बाबांनो 16 वर्षाच्या मुलाची मृत्यू द्यायला जेव्हा खांदा त्याची वेळ येते ना डोळे पाण्यानं भरतो. अरे काय बघितलं तुझ्या आयुष्यात अजून. 16 वर्षाच्या पोरांना खांदा त्याची वेळ आली बाबा महाराष्ट्रावर. बाळांनो किमान आई वडिलांच्यासाठी तरी जागा. बाळांनो किमान त्या समाजासाठी तरी जागा. बाळांनो तुम्हाला काही नाही आयुष्यात कमवता आलं तर चालेल. पण बाळांनो ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांना खाली बघता येईल बघावं लागेल. असं तर पुढतं तुमच्या हातात कुठलं करून बघा. बाळांनो आयुष्य वाट बघतंय. बाळांनो लायब्ररी वाट बघतात तुमची. बाळांनो मोबाईल पेजर ट्विटरचं बाळांनो मोबाईल पेजर ट्विटरचा किती जमाना आलेला असला बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे प्रवाह येऊ पाहतात बाळांनो आता. पण ह्या नादाला कुठेही न लागता
बाबांनो लायब्ररी जो मुलगा बाबांनो शांतपणे आपल्या आयुष्याची रेषा आखेल त्या दृष्टीनं वाटचाल करेल तोच मुलगा सिकंदर शिवाजी आंबेडकर होईल. अन्यथा बाबांनो नुसता आला आणि गेला तेवढाच प्रवास घडेल. प्रवास न घडू बाबांनो तुम्ही काहीतरी तुमच्याकडून आयुष्यात सर्वोत्तम संपन्न असं घडावं. आपण बाबांनो एखादीचे वारकरी व्हावे एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला म्हणतो. आणि माझ्यासारख्या भांड्या माणसाला व्यासपीठावरती बोलवलं त्याबद्दल 4 शब्द बाबांनो जे चांगले होते ते तुमच्या जवळ ठेवा. जे काही पटले नसतील ते माझ्या झोळीत द्या. बाबांनो ही झोळी आयुष्यभर बाबांनो तुम्ही हे चांगले विचार घेऊन जावा. मला बोललं तेवढे सर आपल्या संपूर्ण मागवडीचं आपण सगळ्यांचं आपण लावलेल्या ह्या पंक्त्या पुण्याच्या मराठात नक्कीच सुरे व्हाव्या असं मी अपेक्षा व्यक्त करतो. या प्रांगणात आलाच आहात तर पंखात बळ घेऊन उठा. या प्रांगणात आलाच आहात तर पंखात बळ घेऊन उठा. आणि बाबांनो या ठिकाणी तुम्ही नव्या वाटेने चाला एवढाच एक आशावाद ठेवतो. थांबतो. धन्यवाद. ग्रामीण बोलीभाषा त्याला विनोदाचा साथ सरवत मगासपासून हास्याचा झरा खळायला ठेवणाऱ्या ग्रामीण कथांच्या माध्यमातून सर आपण मनोरंजन केले. त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शनही केले. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री विवेक गायकवाड सर. आज या ठिकाणी तरुण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या संकुलातील ज्युनियर कॉलेज व एसएमसी वर्गातील 11वी प्रवेश विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी ग्रामीण कथाकार यांनी मौलिक मार्गदर्शन केलं. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल संस्थेच्या आणि प्रशालेच्या वतीने मी त्यांचा हार्दिक आभार मानतो. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या असिस्टंट PSI कल्पना गुलाब मॅडम या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी निर्धार प्रकारची माहिती दिली. वेळात वेळ काढून त्यांनी आल्या. संस्थेच्या आणि संकुलाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ सचिव भगवान शिंदे अण्णा तसेच सावंत सर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन पाटील सर हेही आमच्या विनंती सामील या ठिकाणी आले. त्याबद्दल संस्था आणि प्रशालेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सर्व सहकारी उपप्राचार्य पाटील मॅडम शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मला सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वात शेवटी आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहण्यास त्यांना सहकार्य केलं आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडला त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि कार्यक्रम संपलेला कार्यक्रम